Praise the Lord. हालेलुया. Our God is truly great. आपला देव खरोखर महान आहे. Amen. आमेन. He will never leave those people who trust Him. अशा लोकांना देव कधीही सोडणार नाही की ज्या लोकांचा विश्वास देवावर आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Today we will look to God आज आपण देवाकडे पाहूया and see how He blesses us this आणि morning. बघू आज सकाळी देव आपल्याला कशा रीतीने आशीर्वाद देईल. Because there are many areas He wants to touch us. कारण देवाला अनेक भागांमध्ये आपल्याला स्पर्श तर करायचा आहे. There are many areas that He wants to speak to us. अनेक भाग असे आहेत की ज्या भागांमध्ये देवाला आपल्याशी बोलायचं आहे. There are many areas that He wants to strengthen us. अनेक भाग आहेत ज्या भागांमध्ये देवाला आपल्याला शक्ती द्यायची आहे. There are areas that He wants to reveal what we ought to do. आणि असेही काही भाग आहेत की ज्या भागांमध्ये देवाला आपल्याला प्रगट करायचं आहे की आपण काय केलं पाहिजे. So let us tune our ears to His voice. तर चला आता चर्च मध्ये सगळ्यांनी खाली बसा आणि देवाच्या आवाजाकडे देवाच्या शब्दाकडे लक्ष लावा And let us stay blessed. आणि आशीर्वादित राहूया. Amen. आमेन. Speak the promise. वचन बोला. Faith that talks back to fear. विश्वास जो भीतीला प्रत्युत्तर देतो. Speak the promise. वचन अभिवचन बोला. Faith that talks back to fear. असा विश्वास जो भीतीला प्रत्युत्तर देतो. Amen. आमेन. We need to speak the promise of God. आपण देवाची अभिवचनं बोलली पाहिजेत. See? And when we talk the आणि- promises of God, जेव्हा आपण देवाची अभिवचनं बोलू there will be no challenges that you cannot face. मग असं कुठलंही आव्हान नसणार आहे की ज्याला आपल्याला तोंड देता येणार नाही. Amen. आमेन. Like the Lord is my helper. जसं प्रभू माझा मदतगार आहे And so no challenge can defeat me. आणि कुठलंही आव्हान मला पराजयी करणार नाही. Amen. Amen. And today we will talk those promises. आणि आज अशी ही सगळी अभिवचनं आपण बोलणार आहोत. And let us see whether the word works or not. आणि बघूया देवाचा शब्द आहे काम करतो का नाही बघूया ना. चला ना. It will surely work. आणि नक्कीच काम करेल. प्रश्नच नाही वादच नाही संशय शंका तर अजिबात नाही. We'll open our Bibles to Hebrews chapter 13 verses 5 and 6. इब्री करास 13वा अध्याय 5 आणि 6. चला जाऊया देवाच्या शब्दाकडे. इब्री 13 5 आणि 6. I will never leave you nor forsake you. So we say boldly, the Lord is my helper. I will not fear. What can man do to me? इब्री करास पत्र 13वा अध्याय ना. Hebrews 13 5 and 6. इब्री करास 13 5 आणि 6. तुमची वर्तणूक द्रव्याच्या लोभावाचून असावी. तुमच्याजवळ असतील तेवढ्या वस्तूंनी तुम्ही तृप्त असावे. कारण त्याने असे म्हटले की मी तुला सोडणार नाही व तुला टाकणारच नाही. तर आपण धैर्याने म्हणावे प्रभू मला सहाय्य करणार आहे. मी भिणार नाही. माणूस करून करून माझं करणार काय. Praise God. कर करके क्या ही करेगा. When God speaks, जेव्हा देव बोलतो ना man should speak. तेव्हा माणसानेही बोललं पाहिजे. When your father speaks, जेव्हा तुझा बाप बोलतो the sons should speak that language. जेव्हा मुलांनी सुद्धा बापाची भाषाच बोलली पाहिजे. I mean, God should not be speaking in the air. आणि देवबाप असं हवेत बोलता कामा नये ना. He has His word in His heart, देवाचं वचन देवाच्या हृदयामध्ये आहे yet He speaks. आणि तरी देव बोलतो. And what is the reason He speaks? आणि काय कारण आहे ज्या कारणाने देव बोलतो. That we may take His word की आपण त्याचं वचन त्याचा शब्द घ्यावा and speak as well, आणि बोलावं. ते वचन आपण बोलावं and that word will create. आणि ते वचन जे आहे ते काहीतरी निर्माण करेल. That word will bless. तो शब्द आशीर्वाद देईल. God's word in God's mouth देवाचा शब्द देवाच्या मुखात is equal to man's words when it comes in your mouth. म्हणजे माणसाच्या मुखामध्ये जेव्हा देवाचे शब्द येतील ना तर समानच आहे ते सामर्थ्य. Amen. आमेन. Because you are speaking God's word. कारण तुम्ही त्याला तुमच्या मुखातनं देवाचा शब्द बोलताय. So when God speaks, आणि जेव्हा देव बोलतो you must speak also तेव्हा तुम्ही सुद्धा बोलायला हवंय. God's word. काय देवाचा शब्द बोलायला हवाय. Amen. आमेन. God didn't speak His promise just to be read like the scroll. आणि देवाने त्याची वचनं किंवा अभिवचनं असं पटाप्रमाणे केवळ वाचायला ग्रंथाप्रमाणे वाचायला ठेवलेली नाहीत. He spoke so that you can stand on that word देव अशासाठी बोललाय की त्या वचनांवर आपल्याला उभं राहता यावं and speak them back with fire in your heart. आणि ती अभिवचनं आपण परत बोलावीत हृदयामध्ये आग घेऊन. Praise God. देवाला धन्यवाद. And that's why you have to store God's word in your heart. आणि म्हणून तुम्ही हृदयामध्ये देवाचं वचन साठवून ठेवलं पाहिजे बेटा. God says something देव काहीतरी बोलला and you say something back. आणि तुम्ही जर त्याला काहीतरी प्रत्युत्तर दिलं. Amen. आमेन. And this is not pride. आणि याला काय घमेंड किंवा गर्व म्हणत नाही. It is faith. हा विश्वास आहे. Speaking God's word back is faith. देवाचा शब्द परत आपण बोलणं हा विश्वास आहे. Because you don't speak from your
own voice. कारण तुम्ही काय तुमच्या स्वतःतले शब्द बोलत नाहीये, तुम्ही देवाचं वचन प्रति उत्तरात बोलतायत. हा काय अभिमान, स्वाभिमान, गर्व आणि बढाया It is नाहीये. the word of God that you speak. देवाचं वचन तुम्ही बोलताय हो, त्यात कसला आलाय गर्व? And you don't speak from your strength. आणि ते काही तुम्ही स्वतःच्या शक्तीतनं सुद्धा बोलत नाही, You don't speak from your qualification. तुम्ही स्वतःच्या गुणवत्तेतनं, डिग्र्यांमधनं सुद्धा बोलत नाही. You speak from the word of God. तुम्ही सिंपल साधं देवाच्या वचनात लिहिलेलं बोलत आहात You speak from His truth. आणि देवाच्या सत्यातनं बोलत आहात की वचनात असं लिहिलेलं आहे. And that's what the Bible says. आणि बायबल असं सांगतं, I will never leave you nor forsake you. मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. This is the statement of God. हे देवाने दिलेलं विधान आहे This is the statement of Jesus. आणि येशूंनी केलेलं हे विधान आहे. And the writer says, आणि हा लेखक म्हणतोय we also talk back in that same language. आम्ही सुद्धा तीच भाषा परत बोलतो. And what should we say? आणि काय म्हणायचं मग आपण? Yes येस and amen. की हो आणि आमेन. The Lord is my helper. प्रभू माझा मदतगार आहे, I will not fear. मी नाही घाबरणार. What can man do to me? मनुष्य माझं करून करून काय करणार? आमेन. I love that amen that comes from here. Praise I God. love it. God says something and you have to say something. देव काहीतरी बोलला की तुम्ही पण बोलायला हवं, Amen. हो की नाही? You must answer. उत्तर दिलं पाहिजे हो. If you don't answer, तुम्ही जर उत्तर दिली नाही आणि असेच बसला तोंड बंद करून, then you have doubt in your heart. याचा अर्थ तुमचा देवाच्या वचनांवरती विश्वास नाही, तुमच्या मनात शंका आहे. Silence will always feed doubt. तुझी शांतता नेहमी शंकेला खाद्य घालेल, तसे गप राहू नका. Amen. आमेन. But truth will break it. पण सत्य त्याला तोडेल, Truth will break it. सत्य त्याला तोडेल. And God's word is truth. आणि देवाचं वचन सत्य आहे. God's word is your sword. देवाचा शब्द तुझी तलवार आहे And it cuts through all the lies of the world. आणि ती तलवार जगातल्या सगळ्या खोट्याला तोडून फोडून पार जाते. Praise God. It's a two-edged sword. Hallelujah. God's word will cut through the world's words. आणि देवाची तलवार या जगातल्या शब्दांना तोडून फोडून निघून जाईल आरपार. Because when you declare the word of God, कारण जेव्हा तुम्ही देवाचं वचन घोषित कराल, you speak to your soul. तेव्हा तुम्ही तुमच्या जीवाशी बोलाल. You let your soul know बोलताय, तुम्ही तुमच्या जीवाला सांगताय who is in charge. की कोणाचा ताबा आहे, कोण राजा आहे, मालक कोण आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवाला सांगत असता की जयश्रीबाई मालक कोण आहेत, लक्षात घ्या. That's how David survived. असा तर दावीद टिकला And he overcame. आणि त्याने विजय घेतला. He spoke through his soul. त्याच्या जीवातून तो बोलला, And he spoke to his soul. त्याच्या जीवातून आणि जीवाशी तो बोलला. Why are you depressed? ओ माय सोल, हे Oh my माझ्या soul. जीवा, हे माझ्या जीवा, Hope in God. हे माझ्या जीवा, का रे आज असा नैराश्यात? देवावर आशा ठेव ना. Praise God. तुला बिलीवर म्हणतात ना. Because when you declare his word, कारण जेव्हा तुम्ही देवाचं वचन घोषित कराल, you are declaring God's truth. त्या देवाचं सत्य तुम्ही घोषित करत असता. And God's truth will prevail in this world of lies. आणि देवाचं सत्य या खोट्याने भरलेल्या जगामध्ये टिकणार. Because man is not in charge of your life. कारण मनुष्य तुझ्या जीवनाचा मालक नाहीये. Man is not in charge of what you speak. मनुष्य तुझ्या जीवनावरचा अधिकार नाही, तुझ्या तोंडावर मनुष्याचा ताबा नाही. He cannot stop you speaking the truth. मनुष्य तुला सत्य बोलण्यापासून थांबवू शकत नाही. Money is not in charge. पैशाचा अधिकार नाही, Fear पैशाचं is राज्य not नाही, in charge. भीतीचं राज्य नाही, भीती अधिकार नाही, पैसा नाही, माणूस नाही. God's word is in charge. देवाच्या शब्दाचा अधिकार आहे या गॅपवर. God believes in his word. आणि देवाचा विश्वास आहे देवाच्या शब्दात. God knows his word carries power. देवाला माहिती आहे ना देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. Amen. Amen. And so God's word should not be declared in a whisper. तर देवाचा शब्द असा एकमेकात खुसबुजून बोलायचा नसतो. Don't whisper God's word. देवाचं वचन, देवाचा शब्द असं एकमेकात हळूच बोलायचं नसतं. Lies are whispered, truth are shouted. खोटं असं हळू बोलतात, सत्य घराच्या छपरावर ओरडून सांगतात. Praise God. हालेलुया. Say, my God is my helper. बोलो, माझा देव माझा मदतगार The आहे. Lord is my helper. देव माझा मदतगार I आहे, will not fear. मी नाही घाबरणार. What can man do to me? मनुष्य करून करून माझं काय What करणार? can devil do to me? शैतान मेरा कर करके क्या करेगा? Because he himself said, कारण तो स्वतः बोलला I आहे, will never leave मी you. तुला कधी सोडणार I नाही, will never forsake मी you. तुला कधी टाकणार नाही. हालेलुया. Oh God, Oh, my hallelujah. people are faith people. कराबा शंदो महादारा खालाबा You बाबा. are faith people. तुम्ही विश्वासाची माणसं आहात. Say, हा? because you are not whispered. कारण तुम्ही असं कानात कुजबुजलेला नाही. Lies whisper. खोटेपणा Gossips किंवा खोटं, whisper. चुगल्या अशा हळू बोलायला लागतात. कोई सुनना ले. See, fear may knock.
भीती येईल, but God's promise will always answer back boldly. पण देवाचं अभिवचन नेहमी धैर्याने परत उत्तर देतं. Amen. आमेन. Even when doubt rose, आणि जरी शंका आली ना, my God never fails. तरी माझा देव कधी अपयशी ठरत नाही. Amen. देव देव आहे आणि धन्यवाद की देव देव आहे. And we stand firm on His word आणि आपण देवाच्या शब्दांवर उभे आहोत, because He will never forsake me. कारण देव मला कधी सोडणार नाही. See? कोई रे वो नहीं रे वो मुझे नहीं छोड़ता. No power on the earth can harm me जगातलं कुठलंही सामर्थ्य मला इजा नाही करू शकत. because I am held in God's hand. अरे देवाचा हात धरून मी बसली. God's presence outshines all my fear. देवाचा सहवास माझ्या सगळ्या भीतीच्या पलीकडे जाऊन चमकतो. His light guides my every step. देवाचा प्रकाश माझ्या प्रत्येक पावलाला मार्गदर्शन करतो. So I will speak His word. तर मी बोलणार देवाचं वचन, I will speak His मी promises. बोलणार देवाचं अभिवचन, And I will not be हालेलुया. afraid. आणि मी नाही घाबरणार, मी घाबरणार नाही. त्यानं तारलं, त्याने निवडलं, धुतलं, उभं केलं, पाचारण दिलं, वापरतो, मी नाही घाबरत. Amen. आमेन. God's word should not be whispered because God's word is full of war. देवाचं वचन असं हळूच बोलायचं नसतं का, कारण की ते युद्धाने भरलेलं आहे. God's words are full of war. देवाची वचन, देवाचे शब्द असे लढाईनं युद्धाने भरलेले आहेत. His word fights principalities and powers देवाची वचन सगळ्या सत्ता सामर्थ्याशी लढत असतात and defeats them. आणि त्यांना पराजयी करतात. Praise God. आपण हलक्यात घेतो, गोष्ट वेगळी की आपण वचन हलक्यात घेतो. If you believe in Him quietly, you will whisper Him quietly. तुम्ही असं शांतपणे, नाही माझा विश्वास आहे, शांतपणे माझा विश्वास आहे, तर तुम्ही वचन बोलाल पण असं हळूच. Say, if you believe boldly, you will cry out loudly. पण धाडसाने विश्वास असेल ना, तर धाडसाने तुम्ही जोरात वचन बोलाल की वचनात असं लिहिलेलं आहे. Praise God. वचनात असं लिहिलेलं आहे. Don't love money, love God. पैशावर नको रे प्रेम करू, पैशावर प्रेम नका करू, देवावर प्रेम करा. Be satisfied with what you have, Paul said. जे काही तुमच्याकडे आहे त्यात समाधानी राहा, असं पॉल म्हणालाय. For God said, I will never leave you, I will never का ते forsake you. बोललाय, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. Even if I have no money in the bank, I have got God as my banker. जरी माझ्या बँकेत पैसा नसली तरी, जरी माझ्या बँकेत पैसा नसला तरी माझ्या बँकेत देव आहे, देव माझा बँकर आहे. Say, बाबा, I will never leave you, he said. मी तुला कधी सोडणार नाही म्हणाला. So I will keep my money in His bank. तर मी माझा पैसा देवाच्या बँकेत ठेवणार आहे. I will put my trust on Him माझा विश्वास मी देवावर ठेवणार आहे. because He said, I will never leave you. कारण देव बोललाय मी तुला कधी सोडणार नाही. So we can say with confidence, मग आपण विश्वासाने बोलू शकतो. because He said in confidence, I repeat in confidence, तो विश्वासाने बोलला म्हणून मी विश्वासाने प्रत्युत्तर देतो. the Lord is my helper, प्रभू माझा मदतगार आहे, so I will not fear. तर मी घाबरणार नाही. What can ordinary man do to me? साधी सुधी माणसं माझं काय करणार आहेत? Praise God. देवाला धन्यवाद. So stand on God's promises. देवाच्या अभिवचनांवर धड धाकट खंबीर उभे राहा. Don't just hear Him, आणि उगीच आपलं फक्त त्याचं ऐकायचं आणि सोडायचं असं नाही. but let your feet be planted on the hard rock. तुमचे पाय त्या खडकावर रोवा. Why? का? Because God said, कारण देव I बोलला, will never leave you, I मी will तुला never कधी सोडणार forsake नाही, you. मी तुला कधी टाकणार नाही. विषय संपला. Because if God says it, then I should also say it. कारण जर देव असं बोललाय तर मी पण असं बोलायला पाहिजे ना. देव आहे ना तो. He didn't say, I am God. देव असं नाही म्हणाला मी देव आहे. He said, I will never leave you. तो म्हणला मी तुला कधी सोडणार नाही. That's why as children we will say, yes, I know you will not leave me. म्हणून त्याची मुलं या नात्यानं आपण पण म्हणायचं, मला माहितीये तू मला कधी सोडणार नाही, कारण डॅडी दे बाप्पा तू बोललाय ना तू मला कधी सोडणार नाही. Say, if daddy had said it, I should say yes. डॅडी बोललेत, मेरे बाप ने बोला है, My तो father मेरे भाई said it बोला, and he is my helper. तो माझा मदतगार आहे. That is confidence. त्याला विश्वास म्हणतात. God is making this statement to give you confidence. देव हे विधान तुम्हा लोकांमध्ये जे ढेपाळलेले विश्वास आहेत ना ते परत वर आणायला बोलतोय. So that we will stop speaking fear. की आपण भीती 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 बोलायची नाही. That we will start speaking faith. म्हणजे विश्वास बोलायचा. भीती 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 नाही. Not because I'm feeling strong, मला असं बलवान वाटतंय म्हणून नाही. but because my God is strong. माझा देव बलवान आहे हो. His statement makes me strong. माझ्या देवाची विधानं मला बलवान करतात हो. And my answer to His statement makes me strong. आणि माझ्या देवाच्या विधानांना जे उत्तर मी देतो त्यातनं मी बलवान होतो. People are lying. लोक खोडं बोलतात. Feelings will fade. आणि लोकांच्या भावना कधी आहेत कधी नाही आहेत, कधी असं वाटतंय कधी तसं वाटतंय. Even the ground under my feet may shake. आणि माझ्या पायाखालची जमीन पण कदाचित हादरेल, But my God's word will never shake. पण माझ्या देवाचा शब्द कधी हादरत नाही. Because Jesus said, कारण येशू म्हणाले, heaven and earth shall pass away, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, but my words will never pass माझा away. शब्द कधी नाहीसा होणार नाही. या जगात कशाचंही आणि कुणाचंही
काही सांगत नाही, पण देवाचं सगळं हो आणि आमेन आहे. And that's why म्हणून don't take man's statement as a final verdict. माणसांच्या वाक्यांना अरे फाइनल जजमेंट आ गया ऐसा कभी नहीं लेते, वो आदमी बोला है, प्रभू तो नहीं बोला ना. And so that's why we need to say what God already said. म्हणून देव जे बोललाय ते आपण बोलायचं. Amen. लोक बोलतात ते नाही बोलायचं, ती लोक आहेत. हालेलुया. And why should we say it? आणि का बोलायचं? Because कारण when you speak His truth, जेव्हा तुम्ही त्याचं सत्य बोलाल then lies cannot stand. मग खोटेपणा उभा नाही राहू शकत. Why should you speak? का बोलायचं? That your fear will shrink. की तुझी भीती आकसावी. Amen. आमेन. आकसावी. If you want your fear to shrink, तुझी जर भीती आकसावी अशी तुझी इच्छा असेल, speak the word of God. वचन बोला, वचन बोला, देवाचं वचन बोला, शब्द बोला, शब्द बोला. Because when you declare God's help, कारण जेव्हा तुम्ही देवाची मदत स्वतःवर पुकारता, your soul stands stronger. तुमचा जीव एकदम बलवान उभा राहतो. Your soul stands taller. तुमचा जीव एकदम उंच पुरा उभा राहतो. Your soul overcomes every lie of the world. आणि तुमचा जीव जगातल्या प्रत्येक खोटेपणावर विजय घेतो आणि वर येतो. Because when you say the Lord is my helper, कारण जेव्हा तुम्ही असं म्हणता की प्रभू माझा मदतगार आहे, you are reminding your heart तुम्ही स्वतःच्या हृदयाला आठवण करून देत असता that Peter, you are not alone. की पीटर तू एकटा नाहीयेस You are not defeated. आणि तू पराजयी नाहीयेस. You are not afraid of anyone. तू कोणालाही घाबरणारा नाहीयेस, क्योंकि मेरा मददगार खुदा है, मेरा मददगार खुदा है. वो गाना है ना. Look at David. दाविदाकडे पहा. He must have declared his bold faith in the midst of troubles many times. दाविदाने त्रासांच्या मध्ये त्याच्यामधला तो धाडसी विश्वास अनेक वेळा बोलला असेल. Amen. आमेन. He must have said, आणि म्हणाला असेल the दावीद, Lord God who helped Moses, ज्या प्रभू परमेश्वराने मोशेला मदत the केली, Lord God who helped Joshua, ज्या देवाने यहोशुआला मदत केली, will help me तो देव also. मलाही मदत करेल. The same God who was with them जो देव त्यांच्या सोबत होता is also with me. तो माझ्याही सोबत आहे. आमेन. Amen. हालेलुया. God was with Moses. देव मोशे संगती होता. And so Joshua said, if God was with Moses, he is with me. तर यहोशुआ म्हणाला, देव जो मोशे संगती होता ना, तो देव माझ्या सोबत पण आहे. And so David said, तेव्हा दावीद बोलला, if God said that I am with you, Moses, जर देव म्हटलेला आहे की मोशे मी तुझ्या संगती आहे, and Joshua said, as God was with Moses, so he is with me. आणि यहोशुआ पण बोललाय की जसा देव मोशे संगती होता तसा देव माझ्या सोबत आहे. So I will also say, मी बोलणार, the God who was with Moses, जो देव मोशे संगती the होता, God who was with जो Joshua, देव यहोशुआ संगती होता, is the same God who is with me. तोच देव माझ्या संगती आहे. And today the church says, आणि आज चर्च बोलताय, the God who was with Moses, जो देव मोशे संगती the होता, God who was with जो देव Joshua, यहोशुआ संगती the होता, God who was with जो David, देव दाविदा संगती is होता, with me. तो माझ्या सोबत आहे. मग खरा भाषण praise God. everything ends there and the story begins there. Praise God. देवाला धन्यवाद. ओ हालेलुया. David was a just young shepherd boy. दावीद कोण होता? धनगर मेंढपाळ छोटा मुलगा. He must have grown up hearing these stories only. आणि याच कहाण्या ऐकत ऐकत दावीद मोठा झाला असेल. What are the stories he must have heard in बाकी his काय life? कहाण्या त्याने ऐकलेल्या असतील त्याच्या घरात सांगा. Only the story of Moses, story of याच Joshua. कहाण्या ऐकत ऐकत तो मोठा झाला की मोशेचं असं होतं, यहोशुआ असा होता वगैरे वगैरे. Stories of how God spoke to Moses. आणि दावीद मोशेशी देव कसा बोलला, Face to face, God was speaking to Moses. कसं देव समोरासमोर आला मोशेच्या आणि त्याच्याशी बोलला. How God said to Joshua in his battle, कसं देव यहोशुआशी बोलला यहोशुआ युद्धात असताना, I will never leave you. मी तुला सोडणार नाही, I will never forsake मी you. तुला कधी टाकणार नाही. Yes. In Joshua 1:5 it says, यहोशुआ 1:5 मध्ये लिहिलेलं आहे. the same statement now Paul is adding here. तेच विधान आता पॉल इथे भरीला टाकतोय. David would have thought, दाविदाने विचार केला if असेल, God helped Moses cross the Red Sea, जर देवाने मोशेला तांबडा समुद्र पार करून जायला सहाय्य केलं, if God helped Joshua to bring down the Jericho wall, जर देवाने यहोशुआला यरीहोची भिंत पाडायला मदत केली, that also with a shout, not a ते whisper, सुद्धा आरडाओरडा करून असं कुजबुजून नाही, then that same God तोच देव can also help me to face this giant Goliath. या धिप्पाड गोलायतला लढायला मला सहाय्य करेल. You need to Hallelujah. take God's statement and apply it. तुम्ही देवाची विधानं घेऊन वापरली पाहिजे. आपलं का होतं, आपण माणसांच्या गप्पांमध्येच एवढे रंगतो की देवाला विसरून जातो. Say, he may have said in his heart, तो त्याच्या हृदयात बोलला असेल you said it, Lord, to Moses. की प्रभू तू मोशेला म्हटला होता ना, You said it to Joshua. तू यहोशुआला पण म्हटला होता ना. That means म्हणजे it's not just for them, फक्त त्यांच्यासाठी नाहीये हे, it's also for me. माझ्यासाठी पण आहे.
So David boldly said, तर दावीद अगदी धाडसाने बोलला, the Lord who helped me before ज्या देवाने मला अगोदर सहाय्य केलं will help me again. तोच देव मला परत मदत करेल. परत त्रास, परत मदत, परत संकट, परत मदत, वापिस प्रॉब्लेम आया, वो वापिस मदत करने How can he आएगा. help you the first time and throw you down the second असं time? कसं शक्य आहे? पहिल्यांदा देवाने तुला सहाय्य केलं आणि दुसऱ्यांदा देव तुला काय फेकायला येणार आहे का? How can you help you from the lion and the bear and throw you down in the hands of the Goliath giant? देवाने सिंहापासनं आणि त्या अस्वलापासनं तुला सोडवलं आणि तुला असं म्हणायचंय गल्ल्याच्या हातात देव तुला ठार मारणार? First time if he has saved you, last time also he will save you. पहिल्यांदा देवाने तुला वाचवलंय, शेवट्यांदा सुद्धा, शेवटच्या वेळेला सुद्धा देवच तुला वाचवणार आहे, प्रश्नच येत नाही. And later, नंतर when King Saul chased him शाऊल राजाने जेव्हा त्याला हकललं and tried to kill him, आणि त्याला ठार मारायचा प्रयत्न केला, David still held on. दावीद तरी तग धरून राहिला, He didn't cry, रडला नाही. I'm alone. काय करायचं, माझं कोणी नाही, What should I do? मी एकटी पडले, मी काय करू? No, नाही, नाही. he declared, त्यांनी घोषित the केलं, Lord is my helper. प्रभू माझा मदतगार I आहे, will not fear. मी नाही घाबरत. What can King Saul do to me? शाऊल राजा करून करून माझं काय करणार आहे? David believed the truth. दाविदाने सत्यावर विश्वास ठेवला. एवढे बाले सोडतो एक लागत नाही, मी तरी जिवंत राहतो. हा करून करून माझं करीलच काय? Say, he could have been killed and pinned the first हो day, ना, फार पूर्वी पहिल्याच दिवशी त्याने भाला सोडला, त्याच दिवशी दावीद ऍक्च्युली मारायला हवा होता, but he was saved. पण पठ्ठा तरी वाचला आणि तरी जगतोय. And so second time, मग दुसऱ्यांदा he was not afraid. तो नाही घाबरला. The same God who saved me first will save me तो now. म्हणाला, ज्या देवाने पहिल्यांदा मला वाचवलं तो देव आता दुसऱ्यांदा पण येईल आणि मला वाचवेल, कारण तो देव आहे, तो इमानी आहे. And the third time when he was in the cave, he said, the God who saved me first time, second time, third time also he'll आणि save. तिसऱ्यांदा जेव्हा तो गुहेत अडकला तेव्हाही दावीद म्हणाला, पहिल्यांदा दुसऱ्यांदा जो देव आलाय, ज्याने मला वाचवलंय, तो तिसऱ्यांदा गुहेत येईल आणि मला वाचवेल. Amen. Amen. The same God who stood with Moses, the same God who stood with Joshua, जो देव मोशे सोबत उभा राहिला, जो देव यहोशुआ सोबत उभा राहिला, is the same God who will stand by me. तोच देव माझ्या सोबत उभा राहणार आहे. And because David believed in it, आणि दाविदाने यावर आणि त्या देवावर विश्वास ठेवल्यामुळे he spoke those positive तो statements. धाडसाने अशी सकारात्मक वाक्य बोलला And God lifted him up आणि देवाने त्याला उचललं. from the shepherd to a soldier, मेंढपाळापासनं सैनिक झाला, and from योद्धा the झाला. soldier to the king. मेंढपाळापासनं सैनिक, सैनिकापासनं राजा. अरे याला काय प्रमोशन म्हणायचं का काय म्हणायचं? From देशाचा राजा. From hunted to the king. म्हणजे असा की ज्याला मारायच्या बेतात होता तो शाऊल राजा, सगळीकडे बिचारा असा धावत होता, तिथपासून हा राजा बनला. Amen. देशाचा राजा, घरचा पण नाही, कंपनीचा पण नाही, अख्ख्या देशाचा बॉस. God's word is not for old time heroes and kings. देवाचं वचन फक्त ओल्ड टाइम हिरो आणि राजे यांच्यासाठी नाहीये. It is for today's warriors हो, also. देवाचं वचन आजच्या योद्धांसाठी पण आहे. Say, I am a warrior of म्हणा, मी God. देवाचा योद्धा आहे. बोला बोला, तुम्ही तोंड उघडाचाच. We are kings and priests of आम्ही God. राजा आणि देवाचे याजक आहे आम्ही. हमारी तो बात ही और है. If God said, I will never leave you, जर देव बोललाय की मी तुला कधी सोडणार नाही, then speak it मग बोल ना बाबा. and stand on it अरे बोल आणि त्याच्यावर उभा राहा ना. and see him help you. आणि मग देव तुला कशी मदत करतो. वो हेवन से कैसे सपला आता देखते रे. See, out there in the wilderness, in the woods of Bethlehem, David was all alone. त्या रानामध्ये, त्या बेथलेमच्या जंगलांमध्ये दावीद किती एकटा होता. No armies, काही सैन्य नाही, not even his brothers were hiding him. भावंड सुद्धा बाजू घेईना. सख्या भावंडांनी साथ सोडली. No weapons, शस्त्र नाही, no help. हत्यार नाही, मदत नाही, घरचे नाही, बाहेरचे नाही, सख्य नाही, सावत्र पण नाही. But when the lion came पण जेव्हा सिंह आला and when the bear आणि came अस्वल आलं, to steal away the lambs, त्या मेंढरांना, त्याच्या कळपातल्या मेंढरांना चोरायला David didn't run away. दावीद पळून नाही गेला भित्रटासारखा. बघू 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 See, बघू लायन आया. what does the Bible say? बायबल काय म्हणतं? In 1 Kings 17:35. उघडा. Sorry, 1 Samuel 17:35. 1 शमूएल 17 त्यातलं 35व वचन काढा. There Bible says, तिथे बायबल म्हणतं, he said, I went after it. तो म्हणाला मी त्याच्या मागे गेलो. I mean, lions go after us, isn't it? सिंह आपल्या मागे लागतात ना. दावीद म्हणाला मी सिंहाच्या मागे लागलो. I mean, it is something not proper. म्हणजे हे असं नॉर्मल नाही वाटत ना. नॉर्मली असा नाही होता ना. He said, I went after it. तो म्हणाला मी लागलो सिंहाच्या मागे, की आता जर नादी लागला तर मी See, तुला फाडून खाईन. and the lion was turning back and seeing, I should be chasing him, हो he's ना. chasing me. आणि सिंह मागे वळून बघत होता की मी याच्या मागे लागलं पाहिजे. यही मेरे पीछे पड़ गया. I am the king of the jungle. मी जंगलाचा राजा आहे. And सिंह I am running, this fellow is
chasing me. सिंह म्हणाला असेल जंगलाचा राजा मी याच्या मागे लागायला हवंय, हा माझ्या मागे लागलाय. And he writes, आणि लिहितो, I struck it and rescued the sheep from its mouth. मी त्याच्या मागे जाऊन त्याला मारून त्याच्या जबड्यातून काढले. Say, आमेन. and then later मेंढरानं on, वाचवलं. and then later on he says, मागाहून तो म्हणतो, the Lord who rescued me from the mouth of the lion ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या मुखातून सोडवले, and from the paws of the bear ज्या परमेश्वराने अस्वलाच्या पंजातून मला सोडवले, will rescue me also from the hands of Goliath. तो फलिस्त्यांच्या आणि गोलाच्या हातातून सुद्धा मला सोडवेल. If God has saved me first time, he will save me second time. पहिल्यांदा देवाने मला वाचवले ना, दुसऱ्यांदा पण मला वाचवायला देवच येणार See, आहे. if he wanted, he could have killed me first time. आणि इच्छा झाली असती तर पहिल्यांदाच तो मला ठार मारू शकला असता. Say, I was about to be killed some years back, आणि काही वर्षांपूर्वी मी सुद्धा ठार मरणारच होतो, but I was not. पण नाही मेलो, I am still alive. अजूनही जिवंत आहे. So anything happens in the future, काही होऊ शकते, भविष्यात जे काही होतं God will be with me. ते माझ्या सोबतच राहणार. He saved मरायचं me then. नसतो तर 2007 मध्येच मेलो असतो ना, पण नाही ना मेलो. Say- आजही जिवंत आहे ना, तर जिवंतच राहणार आहे ना. And that's why I say the Lord is my helper. म्हणून मी म्हणतो प्रभू माझा मदतगार आहे. What can man do to me? माणसं करून करून काय करतील माझं सांगा See, मला. माणसं that मिळून gave David boldness. त्यातून दाविदाला धाडस आलं, It gave him strength. It gave him victory. शक्ती मिळाली, विजय मिळाला. या सगळ्यातनं See, दाविदाला that palace did not give him confidence. महालातनं त्याला विश्वास मिळाला The नाही, crown did not give him confidence. त्या मुकुडातनं त्याला विश्वास मिळाला नाही, The subjects did not give him confidence. प्रजा त्याला विश्वास दिली नाही, God's word gave him देवाच्या confidence. शब्दाने त्याला विश्वास दिला. आमेन, हालेलुया. That confidence didn't come in the palace. आणि तो विश्वास महालात नाही आला, That confidence didn't come in the green pastures of Bethlehem. तो विश्वास बेथलेम गावच्या हिरव्यागार कुरणात नाही आलेला, But from God's word. देवाच्या शब्दात आलेला आहे. Amen. आमेन. See that giant standing so tall. बघा ना, तो राक्षसी धिप्पाड गोलात उभा त्याच्या समोर, And the whole army stood still before him. आणि संपूर्ण सैन्य त्याच्या समोर असं गार पडलंय. Saul also couldn't talk. शाऊल राजाही बोलू शकेना, त्याची बोलती बंद. But David stood up in faith. पण दावीद विश्वासाने उभा राहिला बाबा, He didn't whisper. आणि तो असं हळूच बोलला नाही, He shouted. ओरडला. In verse 45 he shouted, 45व्या वचनात दिलाय, तो ओरडला, You come with a sword and a spear. तू भाला बर्ची आणि तलवार घेऊन माझ्याकडे आलाय. I come in the name of the Lord. मी परमेश्वराच्या नावात तुझ्याकडे आलोय. Because the battle is the Lord's. कारण की युद्ध देवाचं आहे. Say, with one stone, एका खड्यानं किंवा दगडानं गोट्यानं God guided his hand. देवाने त्याच्या हातांना मार्गदर्शन केलं, And the giant fell. आणि तो धिप्पाड गोलात पडला. बिकॉज इट इज गॉड हू ट्रेन्स माय हँड्स फॉर द बॅटल अँड माय आर्म्स कॅन बेंड अ बो ऑफ ब्रॉन्झ. Praise God. God helped him slay what others feared to face. म्हणजे बाकीची लोक ज्याला तोंड द्यायलाही घाबरत होते, त्याला ठार मारायला देवाने दाविदाला सहाय्य केलं. I mean, just imagine. कल्पना करा, बसल्या जागी Huge army of Saul, मोठं सैन्य आहे शाऊल राजाचं, not ready to face Goliath. पण तयारच नाहीये गोलायतच्या समोर जायला. One young boy, एक तरुण मुलगा आला, alone he wants to face Goliath. एकटा अकेला. तो म्हटला मी जातो. Why? का? Because he took his God seriously. कारण त्याने देवाला गांभीर्याने घेतले. आपले प्रॉब्लेमच येते, He आपण took- देवाला गांभीर्याने घेत He नाही. took God's word त्याने seriously. देवाला आणि देवाच्या शब्दाने गांभीर्याला घेतलं, की देव म्हटलं की नो नॉनसेन्स, गंभीर. Saul could not fight Goliath, but he wanted to fight David who defeated Goliath. शाऊल गोलाशी लढू नाही शकला, पण ज्या दाविदाने गोलातला हरवलं, त्या दाविदाशी शाऊलाला लढायची तीव्र इच्छा झाली. How funny. किती फनी, सो फनी, व्हेरी फनी. You couldn't fight Goliath, हा, गोलाशी तुला लढता नाही आलं शाऊला, but you want to fight David who ruined Goliath. आणि ज्या दाविदाने गोलातला ठार मारलंय, त्या दाविदाशी तू लढायला चालला. व्हॉट्स रॉंग विथ यू? I mean, you need to understand, if David is not getting into his flesh, praise God. मग दावीदच्या अंगात, म्हणजे दाविदाच्या अंगात येत नव्हतं. देवाला धन्यवाद की दाविदाच्या अंगात दावीद आला नाही. आपल्या अंगात आपण आलो की चित्र वेगळंच होतं सर. And so he tried to kill David again and again. तर त्याने दाविदाला परत आणि परत ठार मारायचा प्रयत्न केला. He threw spears, भाले फेकले, sent his soldiers, सैनिक पाठवले, chased after him for years. आणि वर्षोनवर्ष त्याच्या मागे लागला. But yet, तरी God never left David. देवाने दाविदाला सोडलं नाही. See that? बघा Why? का? Because he took God's words and promises and spoke it back. कारण देवाचं वचन, देवाचा शब्द त्याने घेतला
आणि परत बोलला की प्रभू तुझ्या वचनात तू असं लिहिलेलं आहे, माझं असं होणं नाहीच आहे कारण तू माझ्या बरोबर आहे. Just imagine, कल्पना करा every day रोज Saul is after you. शौल तुमच्या मागे लागला असेल. Morning, afternoon, Huh? night, evening, every day. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र रोज शौल राजा तुमच्या मागे लागलाय. And yet you have to be strong. आणि तरी तुम्ही असं बलवान आणि स्ट्रॉंग राहायचंय. Something must be in David then. म्हणजे दाविदात काहीतरी होतं. See, if you read in 1 Samuel 23 verse 14, कारण 1 शमूएल 23:14 जर तुम्ही वाचलं, Bible clearly says, बायबल एकदम क्लिअरली सांगतं. Saul sought David every day. हो ना, रोज शौल रानातील गडांमध्ये दाविदाला शोधित असे. रोज रोज नित्य रोज. नित्य शौल नित्य नित्य म्हणजे रोज त्याचा शोध करीत असे. 1 शमूएल Can you 23:14 imagine? रोज. We get problems once in a week, हो once ना, in a month. आपल्याला महिन्यातनं एखादा प्रॉब्लेम होतो And we cry as though we हो. have got problems every day. 8 दिवसातनं एखादा प्रॉब्लेम होतो आणि अशा आपण रडतो 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 की जणू काय रोजच प्रॉब्लेम असेल David आपल्याला. had problems every day. दाविदाला ऍक्च्युली रोज प्रॉब्लेम होता. Does it give you confidence now? मग आता विश्वास येतोय का तुमच्यामध्ये? Every day. रोज रोज. And Bible says, बायबल म्हणतं but पण God did not give David into his hand. परंतु देवाने दाविदाला शौलाच्या हाती दिले नाही. That means if God had given him, he would have fallen. म्हणजे देवाने जर शौलाच्या हातात दाविदाला देऊन टाकलं असतं तर दावीद गेला असता. पण देवाने तसं होऊ नाही दिलं. God said no. देव म्हणला नाही, You chase him as much as you want. तुला पाहिजे तेवढं त्याच्या From मागे लाग. Kashmir to Kanyakumari, chase him. हालेलुया. कश्मीर से कन्याकुमारी तक तू उसके पीछे लग, तेरे हाथ But you में will आगे. not get him तेरे हाथ में दावीद नहीं आता. जा, because I will not give David into your कारण hand. मी दाविदाला तुझ्या हातात पडूच देणार नाही. ओ हालेलुया. आमेन Amen. आमेन. दाविदाच्या जागी आपलं नाव घाला. Yes. बरं वाटेल बसल्या जागी की वो नाही मुझे छोडता. So don't take tension. तर असं टेन्शन कपाळाला आठ्या मारून बसायचं नसतं बेटा. Tension will go. असं डोक्याला हात Worries मारून will बसायचं. go, you will टेन्शन remain. येईल, टेन्शन येईल जाईल, काळज्या येतील जातील, तुम्ही राहणार आहात. Even when David hid in the caves, आणि दावीद जेव्हा गुहांमध्ये जाऊन लपला तेव्हाही God sent help. देवाने मदत पाठवली ना. Who came? कोण आलं? Jonathan came to strengthen him. योनाथान आला बघा त्याला शक्ती द्यायला. See, God does that. देव असं करतो. Some good Samaritan हो ना. comes and talks to you. कोणीतरी चांगला शोमरून येऊन तुमच्याशी बोलतो, तसे गेलेले Somebody जीव comes परत and येतात. encourages you. कोणीतरी येऊन तुम्हाला प्रोत्साहन देतं, तसे गेलेले जीव परत येतात. And you need to realize आणि तुम्हाला कळलं पाहिजे this त्यावेळेला help comes from the ही Lord मदत प्रभूकडनं आली who आहे. made the heavens and the earth. त्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, त्याने मला मदत पाठवली. त्याला कळलं बहुतेक मला थोडं टेन्शन आलं होतं. See, somebody has come. कोणीतरी आलं बघा. Elder has come. कोणी एल्डर आले, Pastor has कोणी come. पास्टर आले, Some stranger has come. कोणी अनोळखीच आला. चला, Some comforting words have come. सांत्वन देणारे शब्द God's माहित word आहात. has come. आला, देवाचा शब्द आला. Even हो, now, हालेलुया. God's word has come to you. आता पण देवाचा शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कुणी दिला? देवाने दिला. कुणाद्वारे दिला? बिशपद्वारे दिला. Jonathan is coming to you योनाथन येते म्हणजे तुमच्याकडे to strengthen you. तुम्हाला शक्ती द्यायला. Abigail is coming to you अबिगेल येते to तुमच्याकडे put some sense in you. तुमच्या डोक्यात थोडी बुद्धी घालायला की बेटा ऐसे हार नाही मानते. Amen. You need Jonathan, you need Abigail. तुम्हाला योनाथानांची आणि अबिगेलची खूप गरज आहे. You need strength and you need some wisdom also. शक्तीची गरज आहे आणि डोक्यात बुद्धी सकट थोड्या ज्ञानाची गरज आहे. तेरी Amen. बुद्धी बड़ी हो गई, ज्ञान किधर गया? See, God protected David देवाने दाविदाला सुरक्षित ठेवलं. even in the dark अगदी अंधारात सुद्धा when no one else could protect him. कोणीही त्याला सुरक्षित ठेवू शकत नव्हतं, तिथे देवाने त्याला सुरक्षित ठेवलं. Shimei thought, शिमीला वाटलं I will insult David मी दाविदाचा अपमान करणार आहे, and I will curse him. मी त्याला शाप देणार. मला पटलेलं नाही दाविदाचं, But that curse did not affect David. पण त्या शापाचा परिणामच झाला नाही दाविदावर. Yes, when हो ना. David was fleeing from his son Absalom, आणि दावीद जेव्हा त्याचा मुलगा अबशालोम याच्यापासून पळून जात होता, Bible says बायबल म्हणतं a man named Shimei, शिमी नावाचा एक माणूस he cursed him. आला आणि त्याने दाविदाला शाप दिला. He threw stones at him. दगड फेकले त्याने दाविदावर. Can चक्क you imagine throwing stones at a man दगड of God? दगड देवाच्या सेवकावर दगड फेकली या शिमीनी. Because कारण he got his training from Saul. शौलाकडनं ट्रेनिंग होतं ना त्या शिमीला. शौल सिखा के क्या ही सिखाएगा, वो भाला फेकने You का go इससे to the पत्थर wrong फेके. people, हाँ, तुम्ही you will get this kind of training only. चुकीच्या लोकांत बसला ना की असलीच ट्रेनिंग मिळणार आहे. Amen. हा, If you throw stones, तुम्ही जर दगड फेकली that means your mentor was throwing spears. याचा अर्थ तुमचे जे कोणी वरिष्ठ लीडर आहेत ते दुसऱ्यांकडे भाले फेकायचे, म्हणून तुम्ही दगड फेकताय. आता विचार करा, तुम्ही शहाणी माणसं 20-25 मधली आहात. Amen. युअर मॉडर्न पीपल, थिंक ओव्हर इट.
But see, David did fight back. पण दाविदाने प्रतिलढा नाही केला. What he said? काय म्हणाला? Let him curse. देऊ दे त्याला शाप. 2 Samuel 16:12. 2 शमूएल 16:12 काढा. He took it positively. सकारात्मक रीतीनं घेतलं त्यांनी. Even in that curse, he said, there is something I need to change. त्या शापातही तो म्हणाला की नाही, मला कुठेतरी काहीतरी बदलावं लागेल. It may be that the Lord will look on my affliction and repay me with good. आणि देव माझ्या त्रासाकडे बघेल आणि त्याची परतफेड मला करेल. See, a deposit आहे. हे डिपॉझिट आहे. Amen. हा भरणा चाललाय, भरणा बँकेतला. See, when people curse you, लोक जेव्हा तुम्हाला शाप देतात, मरो एकदाचे, it's a deposit. वो भरणा हो रहा. Because कारण you will get your dividends later on. नंतर तुम्हाला व्याजासकट परत मिळणार आहे. हा, ते डिपॉझिट चाललंय. भरणा स्लिप असते ना, भरणा स्लिप. आता तर नेट बँकिंग खूप लोक करतात, पण भरणा आहे, हा भरणा आहे. Let people mock at you. Let people talk behind your back. लोक तुझी मस्करी करतात, करू दे. लोक तुझ्या पाठीमागे बोलतात, बोलू दे. And he says, आणि तो म्हणतो, because I kept my mouth shut, मी माझं तोंड बंद ठेवल्यामुळे. it is a deposit. हा भरणा आहे, हे डिपॉझिट आहे. Sometime later I will get it back. कधीतरी नंतर With मला हे परत interest. मिळणार. कधीतरी नंतर मला हे व्याजासकट परत मिळणार आहे. Praise God. देवाला From धन्यवाद. my God. माझ्या देवाकडनं मला हे कधीतरी व्याजासकट परत मिळणार आहे. So David trusted God's justice more than man's insult. तर दाविदाने देवाच्या न्यायावर जास्त विश्वास ठेवला, माणसांकडून होणाऱ्या अपमानापेक्षा जास्त. And so David said, दावीद बोलला, God, see what he is doing देव बाप्पा बघा काय करतोय हा, and see what I am doing. आणि बघ मी काय करतोय. I'm silent. मी शांत आहे. My finger is on my lips. आई मिळी गुपचिड़ी, मैं तो बोल ही नहीं रही कुछ. God said, देव बोलला, don't worry. काळजी नको करू, I will restore you back on the throne. मी तुला सिंहासनावर परत बसवणार आहे. तू चिंता मत कर. You don't argue. तू नको वाद You घालू. don't fight back. तू वाद घालायला जाऊ नको. तू भांडायला परत जाऊ नको. Just say the Lord is my helper. फक्त असं म्हण, देव माझा मदतगार What आहे. can man do to me? मनुष्य माझं काय करणार. And then मग I will restore you back on the throne. मी तुला सिंहासनावर परत आणून बसवीन. पण आपलं काय होतं, बाचा बाजीतनं वर आलो तर ना. Amen. बाचा बाजी नाही करायची. Many of us are not sitting on the throne but on the stool. आपल्यातले अनेक जण सिंहासनावर बसलेले नाहीत. मग कुठे आहेत? कुठेतरी स्टूलवर बसले. Why? का? Because we answer back. का आपली बाचा बाजीच खूप ना. उसने एक सुना, मैं कम है क्या, मैं 1000 सुना के आएंगे. हो का? And see, God saved him from Ahithophel. आणि देवाने त्याला अहितोफल पासून वाचवलं. Ahithophel was a betrayer. अहितोफल ना त्याने धोका दिला, दगाबाज. Once upon a time, एकेकाळी he was David's favorite counselor. दाविदाचा आवडता हा सल्लागार होता अहितोफेल. But he turned traitor. पण तो दगाबाज झाला हो. He sided Absalom. अब्शालोमची साथ दिली त्यांनी चक्क. And he advised him to kill David. आणि अब्शालोमाला सल्ला दिला त्याने की जाऊन बापाला ठार मार म्हणे. And so David prayed. तर दाविदाने प्रार्थना केली. See, he prayed. दाविदाने प्रार्थना केली. If you read in 2 Samuel 15:31. 2 शमूएल 15 अध्याय 31 वचन वाचलं तर कळेल. See, when people want to kill you, pray. लोकांना जेव्हा तुम्हाला ठार मारायची खूपच स्ट्रॉंग इच्छा होते ना, तेव्हा तुम्ही प्रार्थना करा. If you are weaker than them, pray. त्यांच्यापेक्षा तुम्ही अशक्त असाल तर प्रार्थना करा. If you cannot fight back, pray. तुम्हाला प्रतिलढा करता येत नाही ना, तर प्रार्थना करा. Oh Lord, हे माझ्या प्रभू, turn the counsel of Ahithophel into foolishness. अहितोफेलचा सल्ला मूर्खपणात बदल दे बापा. Verse 31. 31 वचन बघा, 2 शमूएल काढा, तुम्ही बायबल उघडा, 15:31 मध्ये वाचा. And so God answered, मग देवाने उत्तर दिलं. and Ahithophel's plan failed. आणि अहितोफेलची जी काही मसलत आणि योजना होती ती निकामी झाली. His advice was rejected. त्याचा सल्ला नाकारण्यात आला अहितोफेलचा. But by confusing the enemy plans, पण शत्रूच्या योजनांना गोंधळ देऊन God elevated David. देवाने दाविदाला मात्र उंच आणलं वर. And I think so David would have been saying, आणि मला असं वाटतं दावीद म्हटलं असेल, the Lord is my helper. दावीद असंच म्हणत बसला असेल, देव माझा मदतगार I आहे, will not fear. मी नाही घाबरणार. And so God proved his faithfulness every time to David. आणि म्हणून देवाने नेहमी दाविदाला सिद्ध करून दाखवलं की बघ मी किती विश्वासू आहे. God saved him from the wild beasts, आणि देवाने त्याला जंगली श्वापदांपासून वाचवलं. from warriors, देवाने त्याला युद्धांपासून वाचवलं. from kings, देवाने त्याला राजांपासून वाचवलं. from cursors, देवाने शाप देणाऱ्या लोकांपासून शिमी सारख्या त्याला वाचवलं. from evil counselors. देवाने वाईट मसलत देणाऱ्या अहितोफेल सारख्या दगाबाज माणसांपासून त्याला वाचवलं. But God didn't stop the attacks. पण देवाने हल्ले थांबवले नाही. But through the attacks he saved him. तर त्या हल्ल्यांमधून देवाने त्याला वाचवलं. To let him know त्याला कळवायला that I am with you. मी तुझ्या सोबत आहे. म्हणजे काय, हल्ले तर होतील
पण बोलत राहायचं वचन, आणि मग देव म्हणेल मी तुझ्या सोबत आहे. See, overcomers means there should be something to overcome. महाविजयी कोण असतात? विजय मिळवायला काही असायला तर हवंय ना. See, where there is no war, there जिथे- is no winning of the war. जिथे युद्धच नाही तिथे ते युद्ध जिंकणं येणारच कुठून So आहे. God allows us. तर देव परवानगी देतो खस्ता खायला. थोडे फटके बेट नाही दे, See, so that you will know म्हणजे तुला कळेल how powerfully God backs you. देव किती सामर्थ्यवान रीतीने तुला पाठिंबा देतो हे तेव्हाच तुला कळेल ना. Amen. Amen. So God didn't stop the attacks, तर देवाने हल्ले नाही थांबवले, but He stopped them from winning. तर देवाने त्यांना जिंकण्यापासून थांबवलं, त्या हल्ल्यांना जिंकू नाही दिलं. Say, आमेन. your enemies will not win. तुमचे शत्रू जिंकणार नाही, You shall win. तुम्ही जिंकणार. आमेन. Every हालेलुया. enemy fell, प्रत्येक शत्रू खाली पडला, पराजयी झाला, but David stood. पण दावीद उभा राहिला. Why? का? Because God stood with him. कारण देव त्याच्यासोबत उभा राहिला, And because of his faith, आणि त्याच्या विश्वासामुळे, because of his statements, त्याच्या त्या विधानांमुळे. असं हे इथे लक्ष ठेवायचं. तोंड आहे म्हणून काही बोलायचं नसतं. सांभाळा. see, in God I will praise him. देवात मी त्याची स्तुती करीन. Psalm 56:4. स्तोत्र 56:4. In God I will praise his word. देवामध्ये देवाच्या वचनांची मी स्तुती करणार आहे. It's written. लिहिलेलं आहे. स्तोत्र 56 काढा, 4थं वचन बघा. In God I will praise his word. देवामध्ये मी देवाच्या वचनांची स्तुती करणार आहे. In God I have put my trust. देवावर माझा विश्वास मी ठेवलेला आहे. I will not fear what flesh can do unto me. मी घाबरणार नाहीये. देह माझं काय बिघडवणार? देवाच्या ठाई मी त्याच्या वचनाची स्तुती करीन. देवाच्या ठाई मी आपला भरोसा ठेवलाय. मी भिणार नाहीये. मनुष्य माझे काय करणार आहे? Did you see that same बघा. statement he is using? तेच विधान त्याने परत वापरलं. The same statement that Paul picked it up Oh. and wrote in Hebrews. पॉलने जे विधान घेऊन इब्रिकराच्या पत्रात लिहिलेलं आहे, तेच विधान दाविदाने इथे लिहिलेलं आहे की मनुष्य माझं करून करून काय करणार. See, that is deep fire truth. आणि त्याला म्हणतात की खूप खोल आगीनं भरलेलं सत्य. Because faith does not have empty words. कारण विश्वासाचे शब्द रिकामे नसतात बरं का. Faith has word of God. विश्वासाकडे देवाचा शब्द असतो. विश्वास रिकामा नसतो. Faith cannot stand alone. विश्वास एकटा नाही उभा राहत. Faith has to have the word of God for it to operate and bring fruit. विश्वासामध्ये देवाचा शब्द असला पाहिजे कार्य करायला आणि त्याच्यातून फळ निर्माण करायला. विश्वास देवाचं वचन पाहिजे. Faith speaks God's word which was spoken first by God. विश्वास देवाचा शब्द बोलतो की जो देवाचा शब्द प्रथम देव बोलला होता. Amen. 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 Hallelujah. And so why we have to speak boldly? मग का आपण धाडसाने त्याचा शब्द बोलायचा? Because he promised first. कारण त्याने पहिलं आपल्याला वचन दिलेलं आहे. I didn't tell him. मी नव्हतं त्याला सांगितलं. He promised. त्याने मला पहिलं वचन दिलंय. मी कुठे त्याला सांगायला गेलो होतो? I did not beg him, please promise me something, please promise me मी something. त्याला भीक मागत गेलो नव्हतो सांगत की मला काहीतरी वचन दे ना, मला काहीतरी वचन दे ना. And then he said, I'm fed up with this fellow. Some few promises I will give, whether it works or not. अशी भीक मी मागत होतो म्हणून शेवटी तो मला कंटाळला आणि म्हणाला हा सारखा सारखा मागतो, याला 2-3 वचन देऊन टाका. ठीक आहे, मी तुझ्या बरोबर आहे, जा. जा. Like the politicians today हो, say. जसं राजकारणी मंत्री आपल्याकडे अलीकडे ठीक आहे, जा, मी तुझ्या बरोबर आहे, जा. मी आहे तुझ्या बरोबर. Say, we don't know, sometimes it works, sometimes it. हवेतले आशीर्वाद. हालेलुया. But your God himself is saying it. इथे देव स्वतः बोलतोय. I didn't ask God, मी नाही देवाला मागितलेलं be my helper. की माझा मदतगार बन ना. He said, तो बोलला. I didn't say be with मी me. नव्हतं म्हटलं देवाला माझ्या बरोबर राहा ना. तो बोललाय. He said, I'll be with you. तो म्हणाला मी तुझ्या सोबत राहणार आहे. पुढाकार त्याने घेतलाय. पहिलं पाऊल त्याने उचललंय. प्रेम पण पहिलं त्यानेच केलं. And that's why I responded. म्हणून मी त्याला प्रतिसाद दिला की येस तू म्हणतो माझ्या सोबत राहणार ना, राहा. तू म्हटला म्हणून मी हो म्हटलो. तू म्हटला म्हणून मी होकार तू दिला. नाही म्हटलं असेल तर मी हो, काय हो. विश्वासच ठेवलं नसतं. अजिबात नाही. एवढं. नाही म्हणजे आपण पुरू शकत नाही ना असल्या गोष्टीमध्ये. Amen. हा बाई. Praise God. आपण काय पुरणार आहे? देवामुळे आपली मजा आहे. See, so Paul said पॉल बोलला in Hebrews 13:6, इब्रिकरास 13:6 so that we may boldly say, अशासाठी की आपण धाडसाने बोलावे, not out of fear, असं घाबरत लेंगपेंग. because he promised first. त्याने पहिलं वचन दिलंय म्हणून So I boldly say, मी धैर्याने म्हणतो the Lord is my helper, प्रभू मला सहाय्य करणार and आहे. I will not मी fear भिणार नाही. what man shall do unto me. मनुष्य माझे काय करणार. हालेलुया. But why can we boldly say that? पण असं आपण धाडसाने धैर्याने का बोलू शकतो? Because of what comes right before in the verse 5. कारण की 5व्या वचनामध्ये जे लिहिलंय त्याच्यामुळे, Based on that verse 5, त्या 5व्या वचनावर आधारित
my verse 6 comes into force. माझं 6वं वचन लागू पडतं आणि येतं. Say, बघा verse 5 says, 5वं वचन म्हणतं, for he has said, कारण त्याने म्हटलेले आहे, I will never leave you nor forsake you. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. See, we don't speak bold words because we feel brave, आपल्याला धाडसी वाटतं म्हणून आपण धाडसाने शब्द बोलत नाहीये. but we speak bold words because God promised. आपण धैर्याचे शब्द बोलतो कारण देव पहिला आपल्याला बोलून गेलाय. My courage does not come from me. माझं धाडस माझ्यातनं आलेलं नाहीये. My boldness does not come from me. माझं धैर्य माझ्यातनं आलेलं नाहीये. It does not start with me. ते माझ्यात सुरू होत नाही राजा. It starts with his ते word. त्याच्या शब्दाने सुरू होत आहे. आमेन. I don't make declarations out of thin air. मी नाही असं हवेमध्ये काही घोषणा करत. We speak only what is built on his promises. त्याच्या अभिवचनांवरती जे बांधलंय तेच आपण बोलतो. His word is foundation, so I build my talk on that त्याचा foundation. शब्द माझा पाया आहे, त्या पायावर आधारितच मी बोलतो. If he didn't say, I wouldn't say it. जर तो बोलला नसता तर मी बोललो नसतो. तो बोललाय म्हणून मी बोलतो. But if he said it, then I will say it तो boldly. बोललेला आहे तर मी परत बोलणार. Because if God said he will be with you, कारण जर देव बोललाय की तो तुझ्या सोबत राहणार आहे, he will not be with your neighbor. मग तो तुझ्या शेजाऱ्यासोबत नसणार आहे, तुझ्या बरोबर राहणार आहे. आणि असं प्रत्येकाने म्हटलं की देव आहेच आपल्या बरोबर. Come on, you say, बोला, the Lord is with me. प्रभू माझ्या सोबत आहे. I don't know about my neighbor, मला माझ्या शेजाऱ्याचं माहित नाही, but the Lord is with me. प्रभू माझ्या बरोबर आहे. Because he told me, कारण तो मला म्हणालाय, I will never leave you, मी तुला कधी सोडणार नाही. not your neighbor, but leave you. शेजाऱ्याला नाही, मी तुला कधी सोडणार नाही. I will म्हटलंय. never forsake मी you. तुला कधी टाकणार नाही. I don't know about my neighbor. मला माझ्या शेजाऱ्याचं माहित नाही. नाही, शेजारी का बाई Neighbor सोडली? may be your husband or wife, आणि शेजारी कदाचित बायको असेल नाही तर नवरा असेल. but they also should say, त्यांनी म्हणायचं, if they want protection. जर त्यांना संरक्षण हवं असेल तर. नवऱ्यासाठी बायको बोलू नाही शकत, बाकीकडे तिला वापरू शकता, ह्याच्यात नाही. याच्यात आपापलं प्रत्येकाने बोलायचं, कळलं का? बस. Praise God. तशी तुम्ही बायको वापरू शकता सगळीकडे, पण ह्यात नव्हे. See, if God didn't say it, he is not bound to perform. आणि देव जर बोललेला नसेल ना तर देव कार्य करायला बांधील नाही. तो म्हणेल मी बोललोच नाही. मी कुठे सांगितलं हा? तुझ्या बरोबर मग आहे? देव म्हणेल मी कुठे म्हटलो होतो तुला मी तुझ्या सोबत माग माग माझं लागलंय. तू पिचे 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 मी पिचे सांगितलं नाही तुला. असा वेताळ लागल्यासारखा मला चिकटून राहिला. मी तुझ्या बरोबर नाहीये हा. आणि तू विनाकारण माझं माग लागू नको. वा वा किती छान. See, बोला no. बोला 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 बोलो सर बोलो. जुग जुग जियो सर, जुग जुग जियो. But if he said it, पण जर तो बोललाय then I will follow his heels. तर मी त्याच्या टाचेला टाच लावून चालणार आहे. कारण माझा देव मला म्हटलाय मी तुझे छोडनेवाला नाहीये. Because कारण it's not just about me. हे फक्त माझं नाही राजा, He honors his word. त्याच्या शब्दाचा तो मान करतो. स्टोरी खाली मेरी It's नाहीये. not Peter. फक्त पीटर नाही, He has to honor his word. त्याने त्याच्या शब्दाचाही मान करायचा आहे ना. And he will watch his word whether it is performed or not. आणि तो बघणार, तो निगराणी करणार की त्याचा शब्द कार्य करून येतोय की नाही. Jeremiah 1:12. इर्म्या 1:12. हालेलुया. So God's word is the platform. तर देवाचा शब्द आपल्यासाठी मंच आहे. त्याच्यावर आपण नाचतो. हो, येशूंच्या जीवावर. मी काय म्हणते, येशूंच्या जीवावर आपली मजा आहे. येशू कोण? देवाचा शब्द. म्हणजे देवाच्या शब्दावर आपली मजा आहे. My voice is just the echo. माझी वाणी घुमती खाली, माझी वाणी फक्त घुमते. I don't shout to be heard. मी अशासाठी ओरडत नसते की माझा आवाज सगळ्यांना ऐकू यावा. See, the worldly people, they shout to be heard. जगिक माणसं का ओरडतात? आरडा ओरडा का? सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. And so when you shout, people get afraid. आणि मग आपण आरडाओरडा केला की लोक आपल्याला घाबरतात. I shout because God has already spoken. मी आरडाओरडा का करतो? कारण देव ऑलरेडी बोलून गेलाय, See, म्हणून माझा आरडाओरडा आहे. faith does not speak from feelings. विश्वास भावनेतनं बोलत नाही. तुला काय वाटतंय त्याच्यातनं विश्वास बोलत नाही. तुला काही वाटेल. It speaks from the foundation. विश्वास पायातनं बोलतो. का आपलं काय ना, आपल्याला कधी काही वाटू शकतं, पण विश्वास त्यातनं बोलत नाही. विश्वास त्या पायावर बोलतो. See, David did not just trust God. दाविदाने फक्त देवावर विश्वास ठेवला असं नव्हे, He went one step ahead. तो एक पाऊल पुढे गेला. He praised God. त्याने देवाची स्तुतीच केली. When you praised God, जेव्हा तुम्ही देवाची स्तुती करता that means your trust is more stronger. याचा अर्थ तुमचा विश्वास फार बळकट आहे. बळकट आहे Amen. कि कुछ भी हो गया तो भी कुछ नहीं होता. क्यों? क्योंकि जीसस अपने साथ है. See, and David said, दावीद बोलला, when I read it, I was really touched. मी जेव्हा वाचलं ना मला खूप स्पर्श झाला. He said, म्हणाला I praise his word. मी त्याच्या शब्दाची स्तुती करतो. हो Amazing. हालेलुया. हो वाव. I praise his word. मी त्याच्या शब्दांची स्तुती करतो. I mean, when I read it, I started praising his word. मी वाचलं ना, जेव्हा मी हे वाचलं, मी त्याच्या शब्दांची स्तुती करायला लागलो.
And so he lifts up what God said before lifting up the sword and the shield. तर तलवार आणि ढाल उचलण्या अगोदर देव जे बोललाय ते दावीद उंच करतो. Yes. Before you go for war, तुम्ही ना युद्धाला जायच्या आधी lift up the word and praise the word. देवाचं वचन थोडं वर करा, देवाच्या वचनांची स्तुती करा आणि मग भालेबिले घेऊन जा. Say, I trust the word more than the work. असं म्हणा, कामांपेक्षा जास्त विश्वास माझा माझ्या देवाच्या शब्दांवर आहे. I trust what God has said. देव जे बोललाय त्याच्यावर माझा विश्वास आहे, माझ्या कामांवर सुद्धा माझा विश्वास नाहीये. I will not fear what man can do. आणि माणूस जे करतो त्याला मी घाबरणार नाही. Even when enemies surrounded him, शत्रू जेव्हा त्याला घेरून आले तेव्हा पण, even when he was running from Saul, आणि तो शौलापासून पळून जात होता तेव्हाही, even when he faced Goliath, आणि गोलातला जेव्हा त्याने तोंड दिलं तेव्हाही, even when he was in the cave, आणि तो जेव्हा गुहेत होता तेव्हाही David clung to this truth दावीद या सत्याला चिकटून राहिला that God's word is greater than my weapon. की परमेश्वराचा शब्द माझ्या शस्त्रांपेक्षा हत्यारांपेक्षा महान आहे. या तलवारीनं काय होणार आहे? माझा देव माझ्या सोबत आहे. Never fear the flesh. कधी ना देहाला, अंगाला, मांसाला, माणसाला घाबरायचं नाही. Trust the word. देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवा. Man may strike, मनुष्य हल्ला करेल, but God's word stands forever. देवाचा शब्द कायम उभा राहतो. If you praise his promise, जर तुम्ही त्याच्या अभिवचनांची स्तुती केली, fear has no place to sit in your heart. तर मग भीतीला तुझ्या हृदयामध्ये बसायची जागा मिळत नाही. पण त्यासाठी वचन माहिती असलं पाहिजे, त्याच्यासाठी वचनाला बसलं पाहिजे, वचन वाचलं पाहिजे. The one who trusts in God's word जो देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवतो will walk taller than the giant Goliath. तो त्या धिप्पाड राक्षसी गोलायत पेक्षा पण उंच पुरा असेल. You know, I like Smith Wigglesworth what he said. मला स्मिथ विगल्सवर्थ जे बोलले ते फार आवडतं. From inside I am bigger than the outside. आतून मी फार मोठा है, आप मुझे बाहर से देखकर अंदाजे लगाना मत, अंदर से मैं बहुत बड़ा है. He said from inside I am much bigger than the तुम्ही outside. बाहेरनं माझ्याकडे बघून अंदाज लावू नका, आतून मी खूप मोठा आहे ऍक्च्युली. Because the one who is inside me कारण जो माझ्या आत आहे ना, is greater than the one who is outside. तो या जगात बाहेर जो आहे त्याच्यापेक्षा फार मोठा आहे, आणि मी त्याला घेऊन फिरतोय. म्हणजे मी किती आतून मोठा आहे. Look at Daniel. दानिएल बघा, My God shut the lion's mouth. माझ्या देवाने सिंहाचं तोंड बंद केलं. Praise God. हालेलुया असं म्हणाला. Who shut the lion's mouth? कोणी सिंहाचं तोंड कोणी बंद केलं? My God. माझ्या देवानी असं म्हणाला. See, Daniel was not a fighter with sword, तो दानिएल काही असं म्हणजे तलवार वगैरे घेऊन भांडणारा, युद्ध करणारा नव्हता. but he was a man of prayer. पण तो प्रार्थनेचा माणूस होता. त्याने गुडघ्यांवरती विजय घेतलेले. See, he did not need to roar like a lion. त्याला काही सिंहासारखं गरजायची गरज नाही पडली. He just had to kneel like a servant. बस एखाद्या नोकरासारखं गुडघे टेकायचे की देवप्पा तार नाही तर मार, आता तूच वाचव. See, he lived in the times of 3 kings. आणि 3 राजांच्या काळी तो राहायचा. Kings died, but he lived. ते राजे मेले पण हा जगला. ते राजे मेले पण हा पट्टा जगला. Kings changed. राजे बदलले, Rules changed. सत्ता बदलली, Enemies plotted. शत्रूंनी योजना केली. Daniel stayed in the same place. दानिएल त्याच जागी अखंड निरंतर अजिबात हल्ला नाही. Nobody could remove him. कोणी त्याला काढू शके ना. आने तो जिसको आना है मैं नहीं निकलता, Amen. क्यों प्रभु मेरे साथ है. Daniel also must have remembered what God had said to Moses and मग Joshua. दानिएलला पण आठवलं असेल ना की देवबाप मोशेशी, यहोशुआशी काय बोलला होता. See, these people must have been reading the word of God. आणि हे लोक देवाचं वचन वाचत असणार आहेत. Daniel must have read the word. दानिएलने सुद्धा देवाचं वचन वाचलं असणार Let me आहे. read now Exodus. दानिएल म्हणला असेल चला आज निर्गम वाचूया. Oh, it हो says, असं लिहिलेलं आहे. God said to Moses ते मोशेला म्हणाला and to Joshua, आणि यहोशुआला म्हणाला, I will never leave you, मी तुला कधी सोडणार नाही, nor forsake मी you. तुला कधी टाकणार नाही. So Daniel thought, तर दानिएलला वाटलं असेल that promise wasn't just for Moses. ते अभिवचन फक्त मोशेसाठी नाही ना That दिलं. promise wasn't just for ते Joshua. अभिवचन फक्त यहोशुआसाठी नाही दिलं. This promise is also for me. हे अभिवचन माझ्यासाठी पण आहे. If God was with them in the battle, जर देव युद्धामध्ये त्यांच्या सोबत होता, He'll be with me in this den. तर देव या गुहेत माझ्या बरोबर राहील, सिंहांच्या गुहेत माझ्या बरोबर राहील. And so when evil men threw him in the lion's den, आणि म्हणून दुष्ट लोकांनी जेव्हा त्या दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं, he didn't scream and climb over on top. तो ओरडला नाही इकडे तिकडे चढत असं बावचळल्यासारखा. He didn't beg. त्याने भीक नाही मागितली. Why this happened to me? असं कसं झालं माझ्या I जीवनात. trusted God. मी देवावर विश्वास ठेवला होता, मेरे लाइफ में ऐसा कैसे हो गया. No. नहीं, नहीं. He said in Daniel 6:22, दानिएल 6:22 मध्ये तो म्हणाला, My God sent his angel and shut the lion's mouth. माझ्या देवाने देवदूत पाठवले आणि सिंहांची तोंड बंद केली. See, the lions were not killed. आणि ते सिंह मेले नाहीत. Why? का? Because they have to be fed with
these evil men. कारण की दुष्ट माणसं त्याला खाऊ घालायला हवी होती ना, म्हणून सिंहांना ठार नाही मारलं, सिंहांना जिवंत ठेवलं की God said, I will भोजन not- आहार आहे. I will not kill the lions, देव म्हणाला मी सिंहांना ठार नाही मारणार, but I will make them very hungry, त्यांना एवढी भूक लावीन, एवढी भूक लावीन, because 3 people have to be sent there. कारण ह्या तिघांना तिकडे पाठवायचंय ना. God is very wise. तू हुशार, देव अति हुशार, तू शहाणा, देव अति शहाणा. Why did God help Daniel? का देवाने दानिएलला मदत केली? Because he did not panic. कारण तो असा गोंधळला, बावचळला नाही, He prayed. त्याने प्रार्थना केली. Daniel didn't fear man. दानिएल घाबरला नाही माणसांना, He feared God. त्याने देवाचं भय बाळगलं. Daniel didn't run. दानिएल पळून नाही He गेला, rested on the promises of असं God. पळून जायचं नाही, देवाच्या अभिवचनांवरती तो उभा राहिला. And so God turned that lion's den into a sanctuary of prayer. मग देवाने काय केलं? सिंहांची गुहा प्रार्थनेच्या निवास मंडपात बदलली. हो, Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. See, faith should speak before a miracle should take place. चमत्कार घडण्या अगोदर विश्वास बोलला पाहिजे. Faith should always speak before you expect a miracle. तुम्ही चमत्काराची अपेक्षा ठेवण्या अगोदर पहिले विश्वास बोला. See, Daniel believed दानिएलने विश्वास ठेवला the God who walked with Moses की जो देव मोशे सोबत चाललाय through the Red Sea, त्या तांबड्या समुद्रातून, the God who stood with David. जो देव दाविदा सोबत उभा राहिलाय. See, he must have read about David. त्याने दाविदाविषयी पण वाचलं असेल ना, The God who stood with David की जो देव दाविदा सोबत उभा राहिला. before Goliath. गोलायतच्या सोबत, गोलायत समोर जो देव दाविदा सोबत उभा राहिला. This lion is like that Goliath. हा सिंह त्या गोलायत सारखा आहे. That same God is with me in this den. तोच देव माझ्या सोबत या गुहेत आहे. So Daniel must have said, तर दानिएल म्हटला असेल, the Lord is my helper. प्रभू माझा मदतगार आहे, I will not fear मी नाही घाबरणार. what lions or kings can do to me. हे सिंह आणि हे राजे माझं काय करणार आहेत? See, you have to take those words and apply it for your life. काय करायचं असतं बेटा? ते शब्द काढून आपल्या जीवनात वापरायचे असतात, मग पुढे काम होतं. नाही मेरे को टेंशन होगा. टेंशन क्यों ले रहे हैं? वचन बोल. Faith is not just about roaring, आणि विश्वास म्हणजे फक्त गरजणं नाही, because the devil like a roaring lion roars. कारण सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा नुसता गरजतोच. But see, faith is about resting in God's पण promise. विश्वास म्हणजे देवाच्या वचनांमध्ये विसावा घेणं आहे. And when you shout, you show confidence in आणि God's word. ओरडल्यानंतर आपण तो भरोसा दाखवत असतो की माझ्या देवाच्या शब्दांवर किती विश्वास आहे बघा. And so when you trust the God of promises, आणि जेव्हा अभिवचनांच्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता, even the lions will fall asleep. सिंह सुद्धा झोपून जातात. मग सिंह पण झोपून जातात. Yes. हो, Amen. आमेन. Daniel read the promise दानिएलने अभिवचन वाचलं and he lived as though it was spoken to him आणि personally. असा जगला की हे अभिवचन देव माझ्याशी पर्सनली बोललाय. पर्सनली फक्त माझ्याशी बोललाय देव. हे You should also say, तुम्ही पण म्हणायचं, the God who was with Moses जो देव मोशे सोबत होता. and helped Moses तुम्हाला माहितीये ज्या देवाने मोशेला मदत and केली helped Joshua आणि यहोशुआला मदत केली and helped David आणि दाविदाला मदत केली and helped Daniel आणि दानिएलला मदत केली. is the same God who is with me. डू यू नो, तो देव माझ्या बरोबर आहे And he असं will help बोलायचं. me also. आणि तो मलाही मदत करणार आहे असं बोलायचं. That is the way you talk. अशा रीतीनं बोलायचं असतं. Amen. आमेन. See, आमेन. what God said to Moses, देव मोशेशी जे बोलला, Daniel claimed it in the lion's den. दानिएलने ते सिंहाच्या गुहेमध्ये क्लेम केलं. See, बस. what God spoke to these men of God, you have to claim it. देव In देवाच्या your सेवकांशी जे बोललेलं आहे ते तुम्ही तुमच्या अवस्थेमध्ये क्लेम करा. Don't wait for a new word to come to you. काहीतरी नवीन वचन देवाने मला दिलं पाहिजे अशी वाट बघू नका. By the time you wait, the lions ना. will have their next हो, meal. वाट बघेपर्यंत सीमाला 5 स्टार खाना नाही क्या मिलेगा. See, हा, एवढी वाट नाही बघायची. no new word will come. काही नवीन शब्द येणार नाहीये. It's just a revelation is of the written word. हो, लिहिलेल्या शब्दाचा डोक्यात प्रकाश पडेल. म्हणून मी नेहमी पडते, गोठ्यात पडलेला डोक्यात पाडा See, प्रकाश. he trusted the old one. त्याने त्या जुन्यावरच विश्वास ठेवला And God's promise to Joshua आणि देवाने यहोशुआला वचन दिलं. became Daniel's power in the den. ते दानिएलसाठी सामर्थ्य ठरलं सिंहाच्या गुहेत, की देव ऑलरेडी बोलून गेलेला आहे. Amen. आमेन. मला आणि वेगळं अवगत आहे काय त्यांनी बोलायला हवंय. तो ऑलरेडी बोलून गेलाय दानिएलशी, यहोशुआशी, मोशेशी, सगळ्यांशी. And so Daniel said, तर दानिएल बोलला, if it worked with them, it will work with me. त्यांच्या जीवनात अशाने कार्य झालं, माझ्याही जीवनात होईल. If he said he was with them and he was with them, तो जो म्हटला की तो त्यांच्या सोबत होता आणि होताच, and so he'll be with me also. तो माझ्याही सोबत राहील. You have to turn the scroll of the word of God into the shield of faith. तुम्ही या शास्त्र वचनातल्या वचनांना ढालीत बदला बेटा.
ये घर में रखो मत, ये दिल में बसाओ. Turn the promises of God into peace. देवाच्या अभिवचनांना शांतीत बदल. See, Daniel didn't wait and said, I will seek for a sign. दानिएलनी वाट बघून असं नाही म्हणाला तो की मी आता एखादं चिन्ह शोधतो. No. नाही, नाही. He stood on what was already spoken. ऑलरेडी जे देव बोललेला होता त्याच्यावर तो उभा राहिला की तू मोशेशी यांच्याशी सगळ्यांशी हे बोलून गेलाय. Bible says बायबल म्हणतं in Psalm 62, I think, स्तोत्र 62 माझ्या मते, I've heard it once and heard it twice. मी एकदा आणि दोनदा ऐकलं That power belongs to God. की सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे म्हणे. If you have heard it, then say it. आणि तू जर एकदा आणि दोनदा हे ऐकलंय की सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे म्हणे, तर बोल ना. Amen. आमेन. He faced lions with courage of Moses त्याने सिंहांना मोशेतल्या धाडसाने तोंड दिलं. and the faith of Joshua. यहोशुआच्या विश्वासाने त्याने सिंहांना तोंड दिलं. Amen. आमेन. आमेन. See, Daniel believed what was written. दानिएलनं लिहिलेलं जे होतं त्याच्यावर विश्वास You ठेवा. have to believe what is written. तुम्ही सुद्धा जे लिहिलंय त्याच्यावर विश्वास ठेवा ना. लिहिलंय ना, किती हे सगळं जुना करार, नवीन करार, काय काय लिहिलंय. Amen. विश्वास ठेवा की त्याच्यावर. And when you believe what is written, God will write a new miracle for your life. आणि जे लिहिलंय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ना, तर देव तुमच्यासाठी नवीन चमत्कार लिहिल. प्रभू म्हणेल, तेरी स्टोरी आगे लेता. So one promise in the heart can silence 1,000 lions. तर हृदयातलं एक अभिवचन देवाकडचं हजारो सिंहांना गप्प करतं. Yes. One word of हजारो. God. One word. देवाचा एक शब्द हजारो सिंहांना शांत करतो. हे समीकरण बघा कसं आहे. लुक ॲट दिस इक्वेशन. एक शब्द देवाचा, हजार सिंह पडतायत. See, and so the promise, I will never leave you nor forsake you, मग हे जे अभिवचन आहे की मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही, was first spoken by God many times in the Bible. ते पहिलं देव बायबल मध्ये अनेक वेळा बोललाय. This particular word, I will never leave you, forsake you, is written all over. It is scattered all over the Bible. हा विशिष्ट शब्द आणि वचन संपूर्ण बायबल मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेला आहे की मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. To Joshua, यहोशुआला बोलला before the battle युद्धा अगोदर for the promised land, त्या अभिवचन दत्त देशासाठी God said ते बोलला यहोशुआला in Joshua 1:5, यहोशुआ 1:5, as I was with Moses, जसा मी मोशे संगती होतो I will be with you. तसा मी तुझ्या संगती I राहील. will never leave you. मी तुला कधी सोडणार I नाही, will never मी forsake you. तुला कधी टाकणार नाही बेटा. That means God spoke the same word to Moses. याचा अर्थ देवाब ते शब्द मोशेशी बोलला. That means he spoke to Moses. मोशेशी बोलला, Now he speaks to Joshua. मग यहोशुआशी बोलला. See, God speaks these words to give you courage. देव हे शब्द आपल्याला धाडस द्यायला बोलतो. Not after the war, युद्ध झाल्यावर नाही, but before the war. युद्धाला जायच्या अगोदर. Amen. आमेन. युद्ध झाल्यावर नाही, युद्धाला जायच्या अगोदर. Before leading the people into the promised land. लोकांना अभिवचन दत्त देशामध्ये घेऊन जाण्या अगोदरचा हा गृहपाठ आहे. दिस इज होमवर्क. And so to Israel also, तर इस्रायलला सुद्धा through the mouth of Moses, God said त्या मोशेच्या मुखे देव बोलला. in Deuteronomy 31:6 and 8, अनुवाद 31:6 आणि 8. before they could enter the promised land, अभिवचन दत्त देशात त्यांनी प्रवेश करण्या अगोदर the Lord himself goes before you and will be with you. He will never leave you nor forsake you. बलवान व्हा, धैर्य धरा, त्यांच्या पुढे भिवू नका, धास्ती धरू नका, कारण यहोवा तुझा देव तुझ्या संगती चालत जात आहे. तो तुला अंतर देणार नाही, तो तुला टाकणार नाही. अनुवाद third time. 31:6. तिसऱ्यांदा बोलला. First to the leaders, पहिल्यांदा लीडरशी बोलला and now to the whole of Israel. आणि आता संपूर्ण इस्रायलशी बोलला. म्हणजे पहिल्यांदा लीडरशी बोलला, मग प्रजेशी बोलला. He speaks to me, तो माझ्याशी बोलतो, he speaks to you. तो तुमच्याशी पण बोलतो, तो लीडरशी बोलतो, तो चर्चशी पण बोलतो. Because Moses told this to Israel and to Joshua. कारण की मोशेनं हे इस्रायलला आणि यहोशुआला सांगितलं. And these promises are there in hard times. आणि ही अभिवचनं कठीण प्रसंगांसाठीच असतात. And then in Hebrew, आणि मग इब्रीकराच्या पत्रात, in the book of Hebrew, it is speaking to the church. इब्रीकराच्या पत्रामध्ये तो चर्चशी बोलला. Hebrews 13:5, इब्रीकरास 13:5, I will never leave you, I will never मी forsake you. तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. तेच रिपीट. Even in Matthew 28:20, he said the same मत्थई thing. 28:20 मध्ये पण तो तेच बोलला. मी Lo तुला and सोडणार behold, I am with you till the end of ages. लो आणि पहा, मी तुमच्या सोबत आहे, जगाच्या युगाच्या समाप्तीपर्यंत. मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. Right from the beginning म्हणजे सुरुवातीपासून till the end. अगदी One अखेरीपर्यंत strong statement. एक बलवान विधान. I will never leave you. मी तुला कधी सोडणार नाही, I will never मी तुला forsake you. कधी टाकणार नाही. And that's why we have to Finish. say it. म्हणून आपण ते सारखं बोलायचं. That my God will not leave me. माझा देव मला सोडणार नाही, The Lord is my helper. प्रभू माझा मदतगार आहे. असं Same God, तोच same देव. truth.
wants us to repeat this truth. तोच देव, तेच सत्य, त्याची इच्छा आहे आपण हे सत्य परत बोलावं. From Moses to Joshua to Mo- David to Daniel to मोशेपासून Paul मोशे, योशुआ, दावीद, दानियल, पॉल, to us पीटर, जयश्री, तुम्ही, down through the ages. अगदी अनादी कालापासून It echoes through time. या काळात गुंजतोय हा आवाज. I will never leave you. मी तुला सोडणार नाही, I will never मी forsake तुला you. टाकणार नाही. दुनिया की कोने कोने में गूंज रहा अभिवचन का नाम. And so all those who read this word took this word seriously तर ज्या लोकांनी हे वचन वाचलं, या वचनाला गांभीर्याने घेतलं and applied it to their own lives. आणि स्वतःच्या जीवनात वापरलं, And God proved His faithfulness because of their faith. आणि देवाने त्याचा विश्वासूपणा सिद्ध केला त्या लोकांमध्ये असलेल्या विश्वासामुळे. So say it with faith now. तर बोला आता विश्वासाने. तुम्हाला बिलीवर म्हणतात ना, Because God said, म्हणा देव बोललाय म्हणून. because God said it first. देव पहिलं बोललाय म्हणून. I know my God doesn't speak empty words. मला माहितीये माझा देव रिकामे शब्द बोलत नाही. When He says something, जेव्हा माझा देव काहीतरी बोलतो, it's strong like a mountain. ते डोंगरा एवढं अडळ आहे, It is unchanging, ते न बदलणार आहे, unshakable, ते कधी हादरणार नाही, unfailing. ते कधी अपयश देणार नाही. I will never leave you. मी तुला कधी सोडणार नाही, I will never forsake you. मी तुला कधी टाकणार नाही. And so I will say तर मी म्हणणार boldly, अगदी धाडसाने, loudly, अगदी धाडसाने, not with a अभिमानाने whisper. आणि हळू नाही बोलणार. That's a promise to me. मला दिलेलं हे अभिवचन आहे. And when God says something, आणि देव जेव्हा काही बोलतो, I must say something too. मी सुद्धा काहीतरी प्रत्युत्तर बोलायला हवंय. That's why the verse continues. आणि म्हणून ते वचन पुढे सुरू राहतं So we can say with confidence, की आपण धाडसाने, धैर्याने बोलू the शकावं. Lord is my helper. प्रभू माझा मदतगार I आहे, will not मी fear. नाही घाबरणार. What can man do to me? माणूस माझं काय करणार, Because God said it. कारण ते बोललाय That's why I say it. म्हणून मी बोलतोय. I don't say it because I feel brave, मला धाडसी वाटतं म्हणून मी बोलत नाही. but because His word makes me bold. त्याचा शब्द मला धाडसी करतो. आय एम नॉट बॉर्न धाडसी, आय एम बॉर्न अगेन धाडसी. हालेलुया. Not because- त्याचा शब्द मला धाडस देतो म्हणून मी बोलतो. Not because trouble disappears, आणि त्रास निघून जातात म्हणून नाही. but because our helper never disappears. माझा मदतगार कधी नाही जावत नाही The म्हणून. world will change. जग बदलेल, People will change. लोक बदलतील, People will fail. लोक अपयश देतील, Money will fail. पैसा अपयश देईल, Money will leave. पैसा सोडून जाईल, People will leave. लोक सोडून But my जातील. God never माझा leaves me. देव मला कधी सोडणार नाही. Heaven and earth shall pass away, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, but His words will never pass away. त्याचा शब्द कधी नाही जाणार नाही. And that's why I speak, म्हणून मी बोलतो, which is the eternal word. जो अनंत काळचा शब्द आहे. That's why I'm standing today. म्हणून आज मी उभा आहे, That's why I'm saying, म्हणून मी बोलतोय. the Lord who helped me ज्या before प्रभूने मला अगोदर मदत केली, is going to help me now. तोच प्रभू मला आताही मदत करणार The आहे. Lord who helped me the first ज्या time, प्रभूने मला पहिल्यांदा मदत the केली, Lord who helped me the second तो time, प्रभू दुसऱ्यांदाही मला मदत the करेल. Lord who helped me the third time, ज्या प्रभूने मला तिसऱ्यांदा मदत केली, He will help me the fourth तो time. चौथ्यांदाही मला मदत करेल. This is my story, this is my song, praising my Savior with His words all the day long. Hallelujah. God. Amen. Esther must also have read these verses, एस्तरनी पण ही वचनं वाचलीच असतील ना. and so she must have said, मग एस्तरही म्हणाली असेल, if I perish, I perish, झाला नाश तर झाला, कफन बांध के निकले प्रभू के लिए. but God is with me. अभी मरे तो मरे, पण प्रभू माझ्या बरोबर See, आहे. Esther wasn't a warrior. एस्तर काय योद्धा वगैरे नव्हती. She wore a crown. ती कुठे सैन्यात होती, लष्करात होती का मिलिटरीत होती, पण तिने मुकुट घातला. She did not have a shield or an armor. तिला कुठे काय ढाल होती का शस्त्र सामग्री होती. But when her people were in danger, पण जेव्हा तिचे लोक त्रासात आले, she stood like a mountain before the मग king. एस्तर डोंगरासारखी राजासमोर ती गेली की तुमच्या वतीनं मी जाते, मी बोलते. She must have also read आणि तिने about वाचलं Moses असेल and Joshua and Daniel and David. मोशे, योशुआ, दानिएल, डेव्हिड विषयी तिने वाचलंच असेल ना. She must have remembered आणि तिला आठवलं असेल how God has never abandoned His people. की देवाने कसं ना कधी त्याच्या लोकांना सोडलेलं नाही. She must have read Deuteronomy 31:6. अनुवाद 31:6 तिने वाचलं असेल. She must have read Joshua 1:5. योशुआ 1:5 तिने वाचलं असेल. See? हा? मग And ती though म्हण- no voice came from heaven, आणि जरी स्वर्गातनं तिला काही विशेष वाणी झाली नाही, her cousin Mordecai reminded her. मॉर्देकाय तिचा चुलता तिला आठवण करून म्हणाला, Who knows कोणाला माहित आहे, if you have come into the kingdom for such a time एस्तर like राणी this. माझी बाई, कुणाला माहित आहे की या राज्यात या अशा दिवसांसाठीच देवानी तुला ठेवलं असेल. Who knows? And with courage and confidence and trust, आणि धाडसाने, धैर्याने, विश्वासाने ठेवलं she असेल. spoke to the king. मग ती बोलली I राजाशी. will go to the king. ती म्हणाली मी चालले राजासमोर.
That was not fear. त्याला काही भीती म्हणत नाही, That was faith. त्याला विश्वास म्हणतात बेटा. कारण राजा तिला ठारही मारू शकत असता, आमंत्रण न देता Yes. गेली होती बाई आत. Faith He will could have walk. killed her right away. Faith will walk even in fire. पण विश्वास आगीत पण चालतो रे राजा. विश्वास आगीत पण चालतो बेटा. तो विश्वास आगीत पण चालतो. Faith can walk on water. विश्वास पाण्यावर चालतो. जब मैं Anybody चलूं can जल walk से. on the land. बाकी जमिनीवर तर सगळेच चालतात, काय त्यात काय विशेष आहे? You don't need faith to walk on land. जमिनीवर चालायला कुठला विश्वास लागतोय? You need पाण्यावर faith चालायला to walk on विश्वास. water. पाण्यावर चालायला विश्वास लागतो. जब मैं चलूं जल से संग संग रहता हो, जब अग्नि से चलूं संग संग रहता हो. See, God helped Esther देवाने एस्थेरला मदत केली ना, because she risked her life to save others. तिने जीव धोक्यात घातला इतरांना वाचवायला. She fasted and she prayed. उपवास केले, प्रार्थना केली. Before taking one step, she prayed and fasted. एक पाऊल पुढे घेण्या अगोदर उपास प्रार्थना पहिली केली. She trusted in God's purpose देवाच्या संकल्पांवर विश्वास ठेवला. more than her own comforts. स्वतःच्या सौख्यापेक्षा जास्त की मला आराम बिराम काही नको, मी आता चालले. She didn't shout from the rooftop. ओरडली नाही की घराच्या छपरावरून. She spoke in the royal court. गेली, शाही दरबारात गेली, पद्धतशीर उभी राहिली. And God turned the king's heart into clay's heart. हो ना. आणि देवाने राजाचं हृदय मातीच्या हृदयात, चिखलाच्या हृदयात बदललं. The same- पिघली गया वो राजा. The same God who stood with Moses, आणि जो देव मोशे सोबत उभा राहिला होता, same God who stood with जो Joshua, देव योशुआ सोबत उभा राहिला होता, And with David, आणि and with दाविदासोबत Daniel. आणि दानियल सोबत उभा राहिला होता, the same God तोच देव who shut the mouth of the lion, ज्याने सिंहाच्या तोंडांना बंद केलं होतं, also stood with the queen in the room. तोच देव एस्तेर राणी सोबत त्या दरबारात उभा राहिला और राजा का दिल पानी पानी हो गया. The same God stood with her in the palace. तोच देव महालात पण तिच्या सोबत उभा राहिला. And she must have said in that same palace, आणि ती राणी एस्तेर त्याच महालात बोलली असेल. Bible says, बायबल म्हणतं, the Lord is my helper. प्रभू माझा मदतगार आहे, I will not fear. मी नहीं घाबरत. What मेरा can man do मददगार- to me? मेरा मददगार खुदा है, मैं नहीं डरती. मनुष्य माझं काय करणार आहे? I will not fear what kings do to me. मी नाही घाबरणार. राजे माझं करून करून काय करणार? I will not fear Haman's plot. हमानाच्या योजनेला, कुयुक्तीला मी नाही घाबरत. I will not fear death. मी नाही मृत्यूला घाबरत की मरे तो मरे, अभी मरे तो मरे ही फिर. And I will not die मी मरणार नाहीच. because God had put me here in the palace. देवाने मला महालात ठेवलंय, मी कशी मरेन? अशी नाही मरत. Courage does not mean it is an absence of fear. धाडस म्हणजे आतून भीती वाटत नाहीये असं नव्हे. No, it is walking with God. देवासोबत चालणं, देवासोबत चालत जाणं. तरी दुख 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 आतून थोडं होतं, देवासोबत चालत राहणं. It's moving with God. देवासोबत पुढे जात राहणं. अंदरचे दुख दुख दिखाना नाही, देवासोबत चालत राहणं. What does a child who is afraid does? एखादं लहान लेकरू घाबरल्यावर काय करतं? Holds the hand of the मम्मा, father or the mother बापाचा किंवा मम्माचा हात धरतं ना, and walks boldly. आणि एकदम धाडसानी चालतं ना. पिंट्या किती धाडसानी चालतं. Say, let him leave the hand, he will cry. आई बापाचा हात सोडला की रडायला The लागेल. moment he holds, पण बापाचा किंवा मम्माचा हात धरला ना, see his की confidence. बघा मग विश्वास किती येतो पोरात. Amen. पण सोडला तर मग ते ढेपाळतंय. If God had put you in that position, मी काय म्हणतो, देवानी तुम्हा लोकांना जर त्या पोझिशनवर आणून in the ठेवलंय place of influence, किंवा काही वशिल्याच्या इन्फ्लुएन्सच्या जागेवर देवानी तुम्हाला आणलंय, trust his word, अरे विश्वास ठेव ना त्याच्या not your शब्दात. position. तुझ्या पदावर विश्वास नको ठेवू. Your position will not save you, but his word will save you. तुझं पद तुला तारणार नाहीये, पण त्याचा शब्द तुला वाचवेल. Esther didn't say my position as हो a ना. king and a crown on my head is saving me. एस्तर राणी असं नाही म्हणाली की माझी जी पोझिशन आहे, मी राणी आहे, मी देशाची राणी, मी महाराणी आहे, ते पद मला वाचवेल. नाही 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 नाही. God's word will save you. देवाचा शब्द मला वाचवेल. बाकी राणी काय आणि राजा काय, तो देव महान. What did Paul say? पॉल काय बोलला? I believe माझा God विश्वास आहे देवावर. that it will be just as it was told to me. आणि जसं मला तो बोललाय तसंच होणार, कारण माझा देवावर विश्वास In आहे. that ship he said, त्या जहाजात, त्या तारूत पॉल बोलला, I believe God. माझा देवावर विश्वास आहे. It shall be just as he said to me. जस्ट तो बोललाय तसंच होणार आहे, See, कारण माझा देवावर विश्वास आहे. Paul didn't live a easy life, आणि पॉलला काय असं सोपं जीवन लाभलं नाही काही, but he lived a bold life. पण त्याने धाडसी जीवन जगलं. त्रास खूप झाले, गावागावात त्रास, पण धाडसी जगला. Chains on his hands, हाताला साखळ्या पडल्या, stocks in his feet, पायाला साखळ्या पडल्या, storms on the ship, आणि त्या तारूवर वादळ आलं. enemies on every side, शत्रू चारी बाजूने आले, enemies from the Jews, यहुदांकडनं शत्रू आले, enemies from the Gentiles. परराष्ट्रीयांकडनं शत्रू आले, Yet faithful words roared from his तरी mouth. विश्वासू शब्द त्याच्या मुखातून गरजले. Rejoice in the Lord always. Again I say rejoice. प्रभूमध्ये आनंद करा. मी परत म्हणतो, प्रभूत आनंद करा. He clung to God's word. आणि देवाच्या शब्दांना तो चिकटून राहिला. Even in Acts 27, प्रेषित 27 अध्याय, Paul was
in the ship, पॉल जहाजात होता and the ship was in the middle of the terrible storm. आणि जहाज ना त्या समुद्रामध्ये भर समुद्रात वादळात अडकलं. And sailors thought that all hope was gone. नावाड्यांना वाटलं की आता गेलो मेलो, आता काय आशा नाही. But see, in the midst of that mess, Paul stands पण up. त्या बरबादीत पॉल उभा राहिला. In Acts 27:2, प्रेषित 27:2 what did he say? काय म्हणाला? Take heart. सगळ्यांनी धीराने राहा. I believe God that it will be just as He told me. माझा विश्वास आहे देवावर की देव जसं बोललाय तसंच तो करणार आहे. देव मला जसं बोललाय तसं करणार आहे. He didn't say, I hope. माझी आशा आहे असं नाही म्हणाला. He said, I believe. माझा विश्वास आहे. आय होप नाही, आय ट्रस्ट. माझा विश्वास आहे. Why? का? Because he heard God's promise. कारण त्याने देवाचं अभिवचन ऐकलं And he spoke it back with fire in his voice. आणि आवाजामध्ये आग पेटवून बोलला. Because he said he will be with me. कारण तो म्हणालाय तो माझ्या सोबत राहणार. आवाजात पण आग पाहिजे बेटा. See? आमेन. And how did God help Paul? आणि देवाने कशी मदत केली पॉलला? God sent an angel in the storm देवाने त्या वादात एक दूत पाठवला. to remind him of his promise. त्याला आठवण करून द्यायला त्या अभिवचनाविषयी. See, in your storms, you normally forget God's word. तुमच्या वादांमध्ये तुम्ही नॉर्मली देवाचा शब्द देवाचं वचन विसरता. We are humans. आपण मानव आहे शेवटी. And at such times, अशा वेळेला an angel comes. देवाचा दूत येतो आठवण करून द्यायला की And he- एक्सक्यूज मी. And he told him, आणि तो दूत त्याला म्हणाला, Joshua 1:5, did you read? Remember? यहोशुआ 1:5 पढा आहे ना सर? याद आहे ना? Remember how I saved Moses? मोशेला मी कसं वाचवलं आठवतं ना? How God saved Joshua? देवाने यहोशुआला वाचवलं How माहिती आहे God ना? saved David? दाविदाला Daniel? वाचवलं, दानियेलला वाचवलं, एस्तेर राणी वाचली. So God will save you also. देव तुम्हालाही वाचवेल. And आठवतंय? then vanished. आणि तो दूत गेला. And so Paul stood up. पॉल लगेच उभा राहिला. Angel spoke to me, देवदूत माझ्याशी बोललाय. reminded me the Bible. मला आठवण करून गेलाय बायबल विषयी. So I'm not scared. मी नाही घाबरत. Not one soul will be lost. एक जीव म्हणून इथला मरणार नाहीये. नो टेन्शन. कोई टेंशन लेना मत. प्रभु अपने साथ है. See, this word हे हा शब्द is better than an angel's talk. देवदूताच्या बोलण्यांपेक्षाही चांगला हा शब्द. Whether angel comes to meet you or not, देवदूत तुम्हाला भेटायला येऊ न येऊ, you carry this Bible in your तुम्ही pocket. हे बायबल आपल्या खिशात घेऊन फिरा. Carry the Bible in your heart. बायबल हृदयात घेऊन फिरा. It's as though the angel is walking with you. जणू काही देवदूत तुमच्या सोबतच चालत आहे. See, this Bible costs 100 rupees, या बायबलची काय किंमत आहे राजा? 100 रुपये? but it has eternal हं? words. अरे पण अनंत काळचे शब्द आहे त्याच्यात. अनमोल खजिना दडलाय याच्यात. Amen. आमेन. What more should I say? अजून काय बोलू? There are so many things. इतक्या गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. किती we'll छान. wind it up today. तर मी म्हणते संपूच नाही पास्टरांनी. बोलत राहावे, आम्ही ऐकत राहावे आणि ऐकून बसू नये, करत राहावे. Let God's word be like fire in your heart. God's word should never be whispered. देवाचं वचन ना कधी असं कानात कुजबुजायचं नाही. It should be proclaimed loudly. ते आगीसारखं जोरात बोललं गेलं पाहिजे. Say, because God's word is truth. कारण देवाचं वचन सत्य आहे ना. ते काय असं हळूहळू बोलायचं? If liars can shout, खोटं बोलणारी माणसं जर जोरात ओरडून बोलू शकतात खोटं, how much more we should shout. आपण सत्य बोलणारे किती जोरात ओरडायला पाहिजे. We have got the truth. सत्य आपल्याकडे आहे. काय लाजायचंय? Word of God is truth. देवाचं वचन सत्य आहे ना. Jesus is truth. येशू सत्य आहेत ना. God is truth. देव सत्य आहे ना. हा? Amen. Let us worship the Lord. मग प्रभूची आराधना करूया चला. हालेलुया. आमेन. सिंह के ऊपर सांप के ऊपर चलते जाएंगे. सिंह के ऊपर सांप के ऊपर चलते जाएंगे. शैतान की सारी शक्तियों को जीतने का अधिकार मुझको है. शैतान की सारी शक्तियों को जीतने का अधिकार मुझको है. हालेलुया आनंद है. हालेलुया आनंद है. हालेलुया आनंद है. हालेलुया आनंद है. हमेशा आनंद है. मुझे यीशु देता है. हमेशा आनंद है. हमेशा आनंद है. मुझे यीशु देता है. हालेलुया आनंद है.
अपने पंखों तले संभालता रहेगा। उसका वचन है आत्मा का तलवार, मार्ग वही है। उसका वचन है आत्मा का तलवार, मार्ग वही है। हालेलुया, आनंद है। हालेलुया, आनंद है। हालेलुया, आनंद है। हालेलुया, आनंद है। हमेशा आनंद है। मुझे यीशु देता है। हमेशा आनंद है। मुझे यीशु देता है। तो आओ मिलकर उसकी स्तुति करें हम। आओ मिलकर उसकी स्तुति करें हम। हालेलुया, हालेलुया, आनंद है। हालेलुया, आनंद है। हालेलुया, आनंद है। आनंद है। हर रास्ता में मुझको बचाने फरिश्ते मेरे लिए। हर रास्ता में मुझको बचाने फरिश्ते मेरे लिए। ना लगे पत्थर पाँव में मेरे, हाथों में उठाएंगे। ना लगे पत्थर पाँव में मेरे, हाथों में उठाएंगे। हालेलुया, हालेलुया, आनंद है। हालेलुया, आनंद है। हालेलुया, आनंद है। एलोही, एलोही, एलोही स्तुति करूँगा। 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 आश्रय करने वालों को लज्जित न किया, तेरी दया ने मुझे ना छोड़ा। आश्रय करने वालों को लज्जित न किया, तेरी दया ने मुझे ना छोड़ा। खाली हाथ में या हाथ काया, तूने मुझको दो दल बनाया। खाली हाथ में या हाथ काया, तूने मुझको दो दल बनाया। एलोही, एलोही, एलोही स्तुति करूँगा। एलोही, एलोही, एलोही स्तुति करूँगा। हालेलुया, होशाना। हालेलुया, होशाना। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. धन्यवाद देव बाप्पा. Master, we thank you प्रभू आम्ही तुझे आभार मानतो for your great and powerful promise तुझ्या महान आणि सामर्थ्यवान वचनांसाठी, that you made for the whole जे world, वचन अभिवचन संपूर्ण जगासाठी तू दिलायस, for all generations, for all times, पिढ्यानपिढ्यांसाठी दिलेलं आहे, सर्व काळासाठी दिलेलं आहे. right from Joshua यहोशुआपासून, and Moses मोशेपासून, and Daniel and दानिएलपासून, David दावीदपर्यंत and to everyone सगळे 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 सगळ्यांसाठी दिलेलं आहे. and all who trusted in this word, आणि जे सर्वजण या शब्दावर विश्वास in ठेवतील, your promise. तुझ्या अभिवचनांवर विश्वास ठेवतील, You have saved them, you have rescued them, you have helped them, you have blessed them. त्यांना तू तारलंय, सोडवलंय, वाचवलंय, सुटका दिली आहे. And so today we also say as a church, तर आज आम्ही चर्चच्या नात्याने बोलतो, the Lord is my helper. प्रभू माझा मदतगार आहे, The Lord is my helper. प्रभू माझा मदतगार आहे. Because he said, आणि तो बोललाय म्हणून
I will never leave you nor forsake ते you. बोललेलं आहे की मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. So we are saying today, म्हणून आज आम्ही पण म्हणत the आहोत, Lord is my प्रभू helper. माझा मदतगार आहे. What can man do unto me? मनुष्य माझं काय बिघडवणार. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद देव बापा. I'm going to pray for you now. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Whatever you're going through त्या right कुठल्या now, परिस्थितीतून तुम्ही आता जात असाल, any pain, काही any वेदना, sickness, काही आजार बाजार, any debts, काही कर्ज वगैरे, any problems. काही समस्या, If some of you want to come up and line up here, come and pray. तुमच्यातल्या काही लोकांना इथे पुढे यायचं असेल, रांग लावायची असेल तर या पुढे. मी Pray. प्रार्थना करेन. प्रार्थना करा. Something is going to happen. काहीतरी होणार आहे. Speak words of faith today. विश्वासाचे शब्द आज बोला. Your life will change. तुमचं जीवन Your बदलेल. condition will change. तुमची अवस्था बदलेल. Your body will change. तुमचं शरीर Your बदलेल. position will change. तुमची पोझिशन Your बदलेल. relationship will तुमची change. नाती बदलतील. Every doubt has to go now. सगळ्या शंका आता गेल्या पाहिजेत. Believe in the word. देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवा. Read the Bible every day. बायबल रोज वाचा. If you don't have the Bible, तुमच्याकडे जर बायबल नसेल what statements will you make? तर मग तुम्ही काय बोलणार. Faith तुमच्यामध्ये is useless without the word of God. देवाच्या शब्दांशिवायचा विश्वास निरुपयोगी आहे. It is useless. काही फायद्याचा नाहीये. You have to claim the promises of तुम्ही God. देवाचं वचन क्लेम केलं पाहिजे. God is the one who makes promises. देव वचन देतो ना. We are the ones who have to claim those आणि promises. आपण ती वचनं क्लेम करायची असतात. Otherwise it does not work. नाही तर काम होत नाही. Because his word is the कारण foundation. त्याचा शब्द पाया आहे. And claiming the word is building on that आणि foundation. शब्दाला क्लेम करणं त्या पायावर बांधणं आहे. And claiming the word with faith मी देवाचं वचन विश्वासाने क्लेम करत आहे. will bring forth blessings in your life. आणि त्यातून तुमच्या जीवनात आशीर्वाद येतील. So right now, आता या वेळेला whatever you're going through, ज्या कुठल्या परिस्थितीतून तुम्ही जात असाल, my God is able. माझा देव करण्यास समर्थ आहे. My God is able. माझा देव करायला समर्थ आहे. He will help you out. माझा देव तुम्हाला सहाय्य करेल. He will treat your case personally. आणि माझा देव तुमच्या जीवनी प्रकरणांना पर्सनली हाताळेल. See, today, this morning, I prayed for you. आज सकाळी मी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली And आहे. God told me आणि देव मला म्हणाला that these people have to make this proclamation. या लोकांनी, आज या सर्व येणाऱ्या लोकांनी असं बोलायला हवं. Hebrews 13:5-6. इब्री करास 13 अध्याय 5 आणि 6 That the Lord is my की helper. प्रभू माझा मदतगार आहे. The Lord alone is my helper. प्रभू एकटाच माझा मदतगार And आहे. He said, I will never leave you. आणि तो म्हणालाय मी तुला कधी सोडणार I will नाही. never तो forsake you. म्हणालाय मी तुला कधी टाकणार So my नाही. confidence is on Him माझा विश्वास देवावर आहे. that He will help me तो मला now. मदत करणार आहे. That He आता. will heal तो me मला now. आरोग्य देणार He आहे will आता. change my तो condition माझी now. अवस्था बदलणार आहे आता. Something good is going to happen काहीतरी in my चांगलं life. होणार आहे आता माझ्या जीवनात. Are you ready? तयार आहात? Lord, प्रभू, right now, आता या वेळेला we come before you, आम्ही तुझ्या समोर येत आहोत. basing our confidence on Hebrews 13:5-6. आमचा विश्वास इब्री करास पत्र 13 5 आणि 6 वर ठेव. Where you said, जिथे तू बोललाय I will never leave you, I will never मी forsake you. तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार And नाही. that's why boldly we are saying, आणि म्हणून धैर्याने आम्ही बोलत the आहोत Lord is my की helper. प्रभू माझा मदतगार आहे. What can man do unto me? मनुष्य माझं काय करणार. God will help me. देव मला मदत करेल. He will deliver me. देव मला सुटका देईल. He will help me. देव मला मदत He करेल. will heal me. देव मला बरं करेल. Lord, प्रभू, as these people are making these statements, जसे हे सारे लोक ही विधानं करतायत, let your word work in their lives. तुझा शब्द त्यांच्या जीवनात काम करू You दे. help them, तू Lord. त्यांना सहाय्य कर प्रभू. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, आणि रोगराई, every pain, आणि वेदना, leave them in Jesus' name. सोड या लोकांना येशूच्या नावात. Leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या नावात. Every demonic activity सर्व सैतानी शक्त्या, that is coming in their lives, सैतानी कृत्य जी त्यांच्या In their जीवनात येतात, families. त्यांच्या परिवारात I येतात, break the power of the devil out of their lives in Jesus' येशूच्या name. नावामध्ये. Because the Lord is my कारण confidence. प्रभू माझा विश्वास आहे. I praise His word. मी प्रभूच्या शब्दांची स्तुती करत आहे. Like David, I'm saying I'm praising His word. दाविदाप्रमाणे मी म्हणत आहे की मी देवाच्या शब्दांची स्तुती करतो. He is your helper. देव तुमचा मदतगार He आहे. is your helper. देव तुमचा मदतगार He आहे. will help you देव right तुम्हाला now. सहाय्य करेल आता. Father, I pray, माझ्या बापा मी प्रार्थना whatever they करतो, need, ज्या काही यांच्या गरजा आहेत give it to them in Jesus' त्या name. गरजा त्यांना देऊन टाक येशूच्या Give it to नावात. them in Jesus' देऊन name. टाक त्यांना त्यांच्या गरजा Say, येशूच्या I नावात. receive it in Jesus' म्हणा मी name. येशूच्या नावात स्वीकारत I आहे. receive blessing in बोला Jesus' मी name. येशूच्या नावात आशीर्वाद स्वीकारत I आहे. receive change in येशूच्या Jesus' नावात name. मी बदल स्वीकारत My आहे. condition will change. माझी अवस्था बदलणार My आहे. people will change. माझे लोक My बदलणार आहे. position will माझी change. पद बदलणार My आहे. body will माझं change. शरीर बदलणार. Things will change in my life माझ्या for the जीवनात गोष्टी better. बदलणार आहे, चांगल्याकडे होणार आहे. I believe माझा विश्वास आहे because कारण my
My God has declared it. माझ्या देवाने घोषित In केलं Hebrews 13:5 and 6. इब्री करास 13:5 आणि 6 That I will never leave you. I will never मी तुला forsake कधी you. सोडणार नाही, मी So तुला I कधी टाकणार नाही. मला know, माहित आहे even if the world forsakes जरी me, जगाने मला my सोडलं, Jesus will not forsake येशू me. मला सोडणार He नाही, will not abandon me. येशू मला टाकणार नाही. He will be my helper. येशू माझा मदतगार He will होतील. help me this येशू मला morning. मदत करतील. आज सकाळी पण केली. This morning He will help me. आज सकाळी येशू मला मदत The करतील. God who helped me before ज्या देवाने अगोदर मला मदत is केली the आहे, same God who is going to help me now. तोच देव मला परत मदत करणार. He is going to save me तो मला तारणार आहे. as He saved me before. जसं त्याने अगोदर मला वाचवलं तसं Strength is coming in you त्याची शक्ती तुमच्यात येत आहे. to face the lions and the bears, येणाऱ्या सिंहांना आणि अस्वलांना तोंड द्यायला, to face the Goliaths of your life. गोलायतला, तुमच्या जीवनातल्या गोलायतला तोंड द्यायला Strength is coming in you. शक्ती येते तुमच्या. Receive the strength, ती शक्ती स्वीकारा, receive the hope, आशा स्वीकारा, and things will change. गोष्टी बदलतील. Thank you, Father. देवाला धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन, आमेन. Yes, your home condition will change. तुमच्या घरातली अवस्था बदलेल, Yes. बदलेल. The ones who are in debts, जे कर्जबाजारी आहेत, your debts will go. तुमचं कर्ज जाईल. God will help you देव तुम्हाला मदत करेल to come out of those debts. कर्जातून बाहेर यायला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Your body will heal. तुझं शरीर बरं होईल. Just cling to the word of God. केवळ देवाच्या शब्दांना लपटून राहा. Thank you, Master. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.